श्री सरस्वत्योभ्यो नमः। श्री गुरुभ्यो नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यम् वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कलावज्ञ जीवोद्धारार्थावतारम् कलाकाङ्कतेजोधिकामोधिवक्त्रम् खलानिश्यवादापनोदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शम् सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानम् सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगम्। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिनम् नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूपम् सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। सर्वांनी त्या भगवंताची मूर्ती आपल्या मनामध्ये साठवायची आणि सर्वांनी एकाग्र चित्ताने त्या भगवान श्रीकृष्णाचं भजन करायचं। राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे हरि गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे 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 गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे।
गोविंद राधे गोपाल राधे 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 हरि गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद भागवत महापुराण की जय हो। जय जय श्री राधेश्याम। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछित पितांबरधारी लाल कृष्ण लालमयंकी वाङ्मय मूर्ती स्वरूप म्हणजे श्रीमद भागवत महापुराण। अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य त्रिजुनिधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु शंकर स्वामी महाराज श्री संत बहिणाबाई माझे गुरुवर्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजचं कथेचं हे तिसरं पुष्प आहे। भगवान श्रीकृष्ण मंदिराच्या या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सुंदर असं आयोजन सुंदर असं नियोजन समस्त उत्सव कमिटी सर्वांना मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देईल का आपण सुंदर असा सोहळा साजरा करतायत। या ठिकाणी सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे सर्वच, कारण गेली 25 वर्षापासून आपण भगवान श्रीकृष्णाची सेवा करतायत आणि या वर्षीचं हे रौप्य महोत्सव, कारण रौप्य महोत्सव म्हणलं का 25 वर्ष, सुवर्ण महोत्सव म्हणलं का 50 वर्ष, अमृत महोत्सव म्हणलं का 75 वर्ष आणि शताब्दी म्हणलं का 100 वर्ष। आपण हा सुंदर अशा प्रकारचा हा सोहळा साजरा करतायत। आज या ठिकाणी बरेचसे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वच उपस्थित आहेत। कमिटीमधले सर्वच, आता उमाकांत भाऊ ठोंबरे असतील, आमचे पवार सर असेल, उल्हास भाऊ ठोंबरे असतील, आता सर्वच परिचित अपरिचित सर्वच आज या ठिकाणी आपल्या वैजापूर तालुक्याचा वैभव असणारे संजू भाऊ निकम सुद्धा उपस्थित राहिले। भाऊंना सुद्धा धन्यवाद देतो।
पाठीमागं बसणारे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्याबरोबर आलेले, एक युवा कीर्तनकार आमच्या गाडी परिवाराचं वैभव असणारे सुनील आबा गाडी सुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे राजीव भाऊ मोठे सुद्धा उपस्थित झाले आज. त्याचप्रमाणे मयूर दादा कोले आहेत. त्याचप्रमाणे गोरखदाजी पंचमेंटे सुद्धा उपस्थित आहेत. ते दररोजच माझ्याबरोबर असतात. गाबाजी पटोल वळून आहेत, डवाळ्यावरून आलेले आमचे सर्वच वर्ग, सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही. पुरुष वर्गामध्ये सर्वच असेल, माता वर्ग असेल आणि आपल्या कथेकरता महाराष्ट्रातील एक नामवंत कलाकार मंडळी, कारण ज्यांच्या गायनानं ज्यांच्या वादनाने एक कथेला खऱ्या अर्थाने मोठी रंगत प्राप्त झाली. कारण भजनाशिवाय खऱ्या अर्थाने भगवंताची प्राप्ती होत नाही. भजनाचा जो आनंद असतो ना, तो आनंद वेगळाच असतोय. आणि ही कलाकार मंडळी म्हणजे उत्कृष्ट कलाकार मंडळी, ज्यांनी तबल्यावरती जे साथ करतायत कृष्णाजी महाराज आहेर. तबला शिकणं एवढं सोपं नाही, कारण तेवढी रियाज, तेवढी प्रॅक्टिस करावं लागते. पाठी तीन वाजता उठून 3 घंटे रियाज करते, तेव्हा तो तबल्याची बोल हातात येतात. सोपं नाही एवढं. एखादी गोष्ट आपण वाचायला गेलो तर सहज पाठ करू शकतो, पण ते रियाज करून करून ते हातामध्ये उतरवायचंय, त्या सरस्वती मातेला प्रसन्न करून घ्यायचं, एवढं सोपं नाही. आज कृष्णाजी महाराजांचा एवढा गोड तबला, त्याचप्रमाणे जे पॅडवरती साथ करतायत आमचे भागवत महाराज, त्यांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. सुंदर वादने त्यांचं सुद्धा. इकडं आपल्या परिसराचा वैभव असणारे प्रशांतजी महाराज इंगळे या ताते या. जायचं नाही ना. आपल्या परिसराचं वैभव, गाणं सुद्धा गोड आहे, पेटी सुद्धा त्यांची त्याच पटीनं गोड असणारे प्रशांतजी महाराज इंगळे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सिंधूवरची जे साथ करतायत अजयजी महाराज तुपे, त्यांची धून वाजली का नाचवं असं वाटतं, त्यांनाही सुद्धा धन्यवाद. आज या ठिकाणी आमच्या गाडे परिवाराचं वैभव असणारे आमचे चुलते चांगदेव पाटील गाडे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव आमचे बंधू अरुण भाऊ गाडे, त्यांनाही धन्यवाद देतो. म्हणून आपण काल जो विषय बघत होतो, काल आपण राजा परीक्षिती वनामध्ये निघून गेले का, त्यांना शाप मिळाला का 7 दिवसामध्ये तुम्हाला मरण येणार. कारण शृंगीने शाप दिला, कर्दम ऋषीच्या गळ्यामध्ये त्यांनी मेलेला साप टाकला. म्हणून आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये साप शृंगीनं बघितला आणि ज्यांनी कोणी साप गळ्यामध्ये आपल्या वडिलांच्या टाकला असेल त्यांना शाप दिला. आणि ज्यांनी टाकला होता ते म्हणजे राजा परीक्षित. कारण कलीचा प्रवास त्यांच्या मध्ये झाल्यामुळं त्यांच्याकडून ते कृत्य घडलं आणि राजा परीक्षितांना पश्चाताप झाला, आपण हे काय कृत्य करून बसलोय. आणि मग राजा परीक्षिती साधू संतांची भेट घेतली. 7 दिवसामध्ये मला मरण येणार आहे, पण त्या 7 दिवसामध्ये माझा उद्धार झाला पाहिजे. उद्धार होण्यासाठी काही उपाय, खूप महात्म्यांची भेट घेतली पण कोणीही त्यांना तो उपाय सांगितला नाही. 7 दिवसामध्ये मुक्ती कशी मिळणार. आणि मग त्यांनी भगवान श्रीकृष्णाची आराधना सुरू केली, भगवंताचं चिंतन केलं. कारण राजा परीक्षिती हे पांडवांचे वंशज होते. उत्तरेच्या गर्भामध्ये असताना जगाच्या मालकाने त्यांचं रक्षण केलं होतं. भगवान श्रीकृष्णाने त्यांचं रक्षण केलं आणि आज त्यांना त्या भगवान परमात्म्याची आठवण झाली. भगवंताला आठवायला लागले का देवा 7 दिवसामध्ये मला मुक्ती मिळाली पाहिजे. आणि मुक्ती मिळण्यासाठी काही उपाय सांगा. भगवंताची आराधना करायला लागले. आणि भगवान श्रीकृष्णाने काय केलं, भगवंताने राजा परीक्षितीला श्रीमद भागवत श्रवण करायचंय. कारण कलियुगामध्ये श्रीमद भागवतानाच खऱ्या अर्थाने आम्हाला मुक्ती मिळणार आहे.
तशी कुठल्याही साधनाने मुक्ती मिळणार नाही. जो श्रीमद भागवताचं श्रवण करेल, जी व्यक्ती गेली त्या वर्षभरामध्ये आम्ही श्रीमद भागवताचं जर वाचन केलं तरच त्या व्यक्तीला त्या काळामध्ये मुक्ती मिळत असते. म्हणून भागवत, श्रीमद भागवत म्हणजे साधा ग्रंथ नाही. भगवान श्रीकृष्णाने निज धामाला जाण्याच्या वेळेस श्रीमद भागवतामध्ये आपलं स्वरूप त्या श्रीमद भागवतामध्ये विलीन केलंय. म्हणून श्रीमद भागवत व्यासांनी 17 पुराणं लिहिली आणि हे 18वं पुराण म्हणजे श्रीमद भागवत आहे. 17 पुराणं एका बाजूला आणि 18वं पुराण म्हणजे हे एका बाजूला. सगळ्या पुराणांपेक्षा श्रेष्ठ असणारं श्रीमद भागवत महापुराण आहे. आणि भगवंतानी काय केलं, भगवान श्रीकृष्णानं राजा परीक्षितीला भागवत सांगायचं आहे आणि भगवंतानी भगवान भोलेनाथाला प्रार्थना केली का राजा परीक्षितीला भागवत सांगणार, पण तसा वक्ता लागणार आहे, तशी सद्गुरू लागणार आहे. आणि मग भगवान भोलेनाथाचाच अवतार शुकाचार्यांना मांडलेला आहे. आणि भगवान भोलेनाथांनी शुकाचार्यांना आज्ञा केली की तुम्ही राजा परीक्षितीला भागवत सांगा. आणि मग त्यावेळेस शुकाचार्य राजा परीक्षितीला भागवत सांगण्यासाठी निघाले. शुकाचार्यांचा अधिकार एवढा मोठा होता. शुकाचार्य दिगंबर मूर्ती होते, कारण वासनेचे वस्त्र त्यांचे सुटून गेले होते. वय फक्त 16 वर्षांचं होतं शुकाचार्यांचं. लंगोटी सुद्धा शरीराला नव्हती त्यांच्या. अजान बहु होते शुकाचार्य. दृष्टी नसिकेच्या अग्रभागी स्थिर होती आणि तोंडावरती केसाच्या लाटा, त्यांचे केस चेहऱ्यावरती आलेले होते. त्या वैराग्य मूर्ती असणारे शुकाचार्य. वर्ण भगवान कृष्ण सारखा सावळा वर्ण शुकाचार्यांचा होता. ब्रह्मचिंतन करीत देहभान विसरून गेलेले शुकाचार्य. आणि जो देहभान विसरून जातोय, देहभान विसरून भगवंताचं भजन करतो ना, कारण त्याचं संरक्षण करणारा तो जगाचा मालक असतोय. राजा परीक्षितीला भागवत सांगण्यासाठी शुकाचार्य आले आणि शुकाचार्य आल्याबरोबर राजा परीक्षितीनं सोन्याचं सिंहासन तयार करून ठेवलं होतं. राजा परीक्षितीने, कारण 7 दिवसामध्ये आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे, सोन्याच्या सिंहासनावरती शुकाचार्य विराजमान झाले. राजा परीक्षितीनं त्यांना वंदन केलंय, श्रीमद भागवताला वंदन केलंय. कारण श्रीमद भागवत हा खूप श्रेष्ठ ग्रंथ आहे. कारण आम्ही दररोज कथेला येत असताना कथाकाराचं जरी वंदन नाही केलं ना कथाकाराला, पण आम्ही श्रीमद भागवताला वंदन नित्य केलं पाहिजे. कारण श्रीमद भागवत असा ग्रंथ आहे, आपल्या आयुष्यामध्ये येणारे संकट असो, आयुष्यामधले कुठल्याही जीवनामधले प्रश्न असो, ते प्रश्नाचं उत्तर आम्हाला या श्रीमद भागवत कथेमध्ये मिळतं. जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा, ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा. हो जिसे श्रवण कर मिट जाती है, कथा श्रवण कर मिट जाती सौ जन्म जन्म की व्यथा. हो जय हरि कथा, हो जय जय हरि कथा, हो जय जय हरि कथा, हो जय जय हरि कथा. श्रवण कर मिट जाती है, हो जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की कथा. जय श्री कृष्ण कथा, जय श्री कृष्ण कथा, जय श्री कृष्ण कथा, जय हो कृष्ण कथा, जय श्री कृष्ण कथा, जय हो कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, कृष्ण कथा, जय जय हरि कथा,
कृष्ण भगवान की जय। कारण आपण भगवंताचं मधून मधून जे घोष करतो ना, मधून मधून जे भजन करतोय ना, त्या भजनाने खऱ्या अर्थाने आपल्या अंतःकरणाची शुद्धी होत असते. कारण त्या भगवंताच्या नामाची एवढी ताकद असते बरं का, एवढी ताकद असती का मुखामध्ये त्या भगवंताचं जर चिंतन आमच्या मुखामध्ये जर आलं ना, तर आमच्या शरीरामधले सगळे विकार निघून जातात आणि कथा श्रवण करण्याकरता आम्ही एकाग्र चित्त होतो. म्हणून मुखाने आम्ही भजन ज्यावेळेस सुरू होईल ना, त्यावेळेस अखंड त्या भगवान परमात्म्याची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर साठवायची. आपल्या मंदिरामधले श्रीकृष्ण भगवंत आपल्या डोळ्यासमोर आणायचे आणि मग भगवंताचा चेहरा बघून आनंदाने त्याचं भजन करायचं. आमच्या मनामधील सर्व विकार बाहेर निघून जातात. राजा परीक्षितींना शुकाचार्य सारखे सद्गुरू मिळाले. राजा परीक्षिती सुद्धा साधे नव्हते. पांडवांचे वंशज असणारे राजा परीक्षिती होते. पण राजा परीक्षितीकडे 5 प्रकारची शुद्धी होती. कारण धर्मराजानं जे राज्य चालवलंय, धर्मराजाचं आजही नाव निघतं का धर्मनीतीनं ते धर्मराजाने ते राज्य चालवलं होतं. आणि त्याच पटीनं राजा परीक्षितीनं ते राज्य चालवलं. कलीचा प्रवास झाल्यामुळे त्यांच्या हातून ही चूक घडली आणि त्यांना शाप मिळाला. राजा परीक्षितीकडं 5 प्रकारच्या शुद्धी होत्या. त्या म्हणजे एक मातृशुद्धी, एक पितृशुद्धी. मातृशुद्धी म्हणजे त्यांनी आयुष्यभर आईची सेवा केली. आणि पितृ अभिमन्यू तर युद्धामध्ये मरण पावले होते. पण वडील गेल्यावरती सुद्धा त्यांना एकाग्र चित्ताने अखंड त्यांचं स्मरण, अखंड त्यांचं चिंतन, अखंड त्यांचं पिंडदान असेल ते राजा परीक्षितीनं सर्व पार पाडलं होतं. आणि राजा परीक्षितीकडे द्रव्य शुद्धी सुद्धा होतं. द्रव्य म्हणजे धन शुद्ध जर करायचं असेल तर आम्हाला दान करणं गरजेचं असतं. दान केलं पाहिजे, नाही का. धनाची शुद्धी दानाने होती. त्यानंतर अन्न शुद्धी, अन्नदान केल्याने अन्नाची शुद्धी होती. आणि आत्मशुद्धी ज्याला म्हणतात, कारण दिवसभर आम्ही जर संसारामध्ये धावपळीमध्ये अनेक मनुष्य प्रत्येक कामामध्ये बिझी असतो, पण संध्याकाळी आल्यावरती आपल्या घरातील देवघरासमोर भगवंताच्या समोर एकाग्र चित्ताने बसा. दिवसभर आपल्या हातून जे काही घडलं असेल, चूक असो की बरोबर असो, ते जगाच्या मालकाला फक्त म्हणा, देवा माझ्या हातून खऱ्या अर्थाने ही चूक घडली, मला फक्त माफ कर. केलेली चूक असेल भगवंताच्या समोर मान्य करा आणि फक्त माफ कर देवाला म्हणा. त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने आत्मशुद्धी. आम्ही दिवसभर काय केलंय, आम्ही कसं जीवन जगलोय. आणि राजा परीक्षितीकडे ह्या 5 गोष्टी होत्या. म्हणून भागवत श्रवण करण्याकरता त्यांचा तो तेवढा अधिकार होता. आणि शुकाचार्यांसारखे सद्गुरू त्यांच्या जीवनामध्ये मिळाले. साधं भाग्य आहे का हो? आपलं सुद्धा खऱ्या अर्थाने मी मोठं भाग्य म्हणेल का आपण सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यात खऱ्या अर्थाने जन्माला आलोय. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांसारखे सद्गुरू आम्हाला मिळाले. साधं भाग्य आहे का आमचं? श्री संत बहिणाबाई सारखे संत याच भूमीमध्ये जन्माला आलोय, त्याच भूमीमध्ये आम्ही जन्माला आलोय. साधं भाग्य आहे का? शंकर स्वामी सारखे संत आम्हाला मिळाले. आणि सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांतर आमच्या डोळ्याने आम्ही बघितलंय हो. आमच्या करता खऱ्या अर्थाने उघडे परब्रह्म होते. महाराजांनी 109 वर्ष कीर्तन केले हो, पण तुमच्या आमच्या करता केले. साधं वैराग्य होतं का महाराजांकडं? महाराजांकडं वैराग्य जे होतं त्याला जिज्ञासा वैराग्य म्हणतात. आणि तुमच्या आमच्याकडं जे असतं ना त्याला जिहासा वैराग्य म्हणतात. जिहासा वैराग्य म्हणजे जोपर्यंत आम्ही कथा कीर्तनामध्ये बसलेलो आहे तोपर्यंतच ते. आणि घरी गेलो का जैसे थे, त्याला जिहासा वैराग्य म्हणतात भाऊ. आणि जिज्ञासा वैराग्य म्हणजे ते संतांकडे असतं, चिरकाल टिकणारं असतं. समोर भोग पडलेले, भोक्तृत्व शक्ती सुद्धा आहे, पण नाही भोगायची ही ताकद संत महात्म्यांची असते. आणि ती ताकद संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांकडे होती. कारण आमच्या डोळ्याने आम्ही कित्येक वेळेस बघितलं. आम्ही लहानपणी बेटामध्ये जायचं आजोबांबरोबर, कित्येक वेळेस महाराजांकडे जायचं. आम्ही जर गेलो कधी तर महाराज एका धोतराचे 2 लुंग्या करायचे. आणि महाराजांचा जर शर्ट फाटला ना तर आमच्या डोळ्याने आम्ही बघितलंय की महाराज सुई घेऊन स्वतःच्या हाताने शर्ट शिवायचे. कित्येक वेळेस आमच्या डोळ्याने आम्ही बघितलंय.
फाटलेले कपडे महाराजांनी शिवून घातले, समाजाने दिले नसते का? अहो महाराजांना दररोज नवे कपडे दिले असते. असे भक्तवर्ग होता, अशी माणसं त्यांच्या पाठीमागं होते. पण महाराजांनी कधी तो अधिकार भक्तगणावर गाजवला नाही, कधीच नाही गाजवला. त्याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. संत जनार्दन स्वामी महाराज बारदाण्याचे कपडे घालायचे, समाजाने दिले नसते? दररोज नवे कपडे दिले असते ना. पण संतांकडे जे असतं त्याला जिज्ञासा वैराग्य म्हणतात. समोर भोग पडलेले पण नाही भोगाची ताकद संतांकडे असते. आमच्या महाराष्ट्रावरती खऱ्या अर्थाने संतांचे केवढे मोठे उपकार आहे हो. महाराष्ट्रामध्ये संत जर जन्माला आले नसते ना, आमचा बिहार किंवा पाकिस्तान व्हायला आमच्या महाराष्ट्राचा वेळ लागला नसता. येथे उपकारासाठी 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 आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी येथे उपकारासाठी 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 आले घर ज्या वैकुंठी. संत महात्मे तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरताच येतात. तर आपल्याकडे वेळ नाही, पण जिज्ञासा वैराग्य काय असतं गुरुनाम गुरु जोग महाराज माहित असेल तुम्हाला. कारण या महाराष्ट्रामध्ये जेवढे कीर्तनकार ज्यांनी घडवले ना, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी, खऱ्या अर्थाने जोग महाराजांचे एवढे मोठे उपकार आहे आपल्यावरती का महाराष्ट्रामध्ये जेवढे कीर्तनकार घडले असेल ना, ते जोग महाराजांनी तयार केले. आणि त्या जोग महाराजांचे सद्गुरू म्हणजे सद्गुरू गंगागिरीजी महाराज. हे साधं भाग्य आहे का आपलं? सद्गुरू गंगागिरीजी महाराज परंपरा म्हणजे महाराष्ट्रामधली नंबर 1ची परंपरा आहे. आणि त्या परंपरेत आम्ही जन्माला आलोय, साधं भाग्य आहे का आमचं? आजही मी तर म्हणतो आम्ही एवढे मोठे भाग्यवान आहे का आजही सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या चरणावरती आमचं मस्तक टेकलेलं आहे हो. साधं भाग्य आहे का आमचं? आजही महाराजांच्या चरणाचं रजक्कन या मस्तकाला लागलेलं असेल, ते भाग्य साधं म्हणावं लागेल का? आणि जोग महाराज एकदा आळंदीमधून ज्ञानेश्वरीवरती प्रवचन देण्याकरता पुण्यामध्ये गेले. तर जोग महाराज म्हणजे मोठी व्यक्ती होती त्या काळामध्ये. जोग महाराजांना मानणारा त्या काळामधला एक वर्ग मोठा होता. आणि ज्ञानेश्वरीवरती प्रवचन देण्याकरता पुण्यामध्ये गेले. आणि त्यांच्या प्रवचनामध्ये लोकमान्य टिळकांसारखी माणसं समोर येऊन बसायची. लोकमान्य टिळक त्यांच्या प्रवचनामध्ये समोर येऊन बसले. कारण जोग महाराज म्हणजे त्या काळामध्ये SP कॉलेजला प्राचार्य म्हणून होते. त्या काळामध्ये एवढी महान आस्ती होती, एवढे विद्वान होते, प्राचार्य होते संस्कृतचे, संस्कृत विषय होता त्यांचा. आणि लोकमान्य टिळक समोर प्रवचनामध्ये येऊन बसलेले. आणि बसलेला असताना एक श्रीमंत व्यक्ती त्या ठिकाणी आला. आणि त्या श्रीमंत व्यक्तीनं बघितलंय
लोकमान्य टिळकांना माझ्या बंगल्यावरती मी कित्येक वेळेस बोलवलं पण एकदाही आले नाही. कित्येक निरोप पाठवले, कित्येक वेळेस त्यांना बोलवलं पण ते एकदाही आले नाही. आणि त्याने विचार केला, 1 तासापासून मी बघतोय जोग महाराजांच्या प्रवचनामध्ये लोकमान्य टिळक बसलेले. त्यांना डोकं वापरलं. तो म्हणला, उद्या जर आपण जोग महाराजांनाच आपल्या बंगल्यावरती घेऊन गेलो ना तर लोकमान्य टिळक त्यांच्या पाठोपाठ बरोबर येतील आपल्या बंगल्यावरती. आणि तो जोग महाराजांकडे गेला. प्रवचन संपलं होतं आणि जोग महाराजांना म्हटलं, जोग महाराज एक काम करा, उद्यापासून तुम्ही माझ्या बंगल्यावरती एक प्रवचन देण्याकरता या. सगळी व्यवस्था करतो म्हणले, मंडप, स्पीकर, तिथं एक प्रवचन माझ्या बंगल्यावरती करा. महाराज म्हणले, नाही जमणार. अरे हे मंदिर म्हणजे माझं व्यासपीठ आहे म्हणले. हा श्रुतुवर्ग तुझ्या बंगल्यावरती कसा येईल? येऊ शकत नाही. म्हणले नको. श्रीमंत होता तो. म्हणे महाराज अहो तुम्ही एक प्रवचन जर माझ्या बंगल्यावर केलं ना तर मी 1 पोतं पैसे देईन म्हणे तुम्हाला. असं म्हटल्यावरती महाराज म्हणे, अरे जमणार नाही, येऊ शकत नाही. तो म्हणे, बघा बरं का महाराज, 2 प्रवचन केले तर 2 पोते पैसे देईन. एवढा श्रीमंत होता. महाराज म्हणे, जमणार नाही, मी येऊ शकत नाही, नको म्हटले. पुन्हा जाता जाता महाराजांना म्हणलं, महाराज विचार करा बरं का, अख्ख्या पंचकृषीमध्ये पोतभर पैसे देणारा मी एकटा पट्ट्या आहे महाराज. महाराज म्हणले, जा जा, अख्ख्या पंचकृषीमध्ये पोतभर पैसे देणारा तू एकटा पट्ट्या आहे, पण अख्खा भारत फिरून ये, तुझ्या पोतभर पैशाला लात मारणारा मी सुद्धा एकटा पट्ट्या आहे. म्हणजे ताकद साधूकडे असती, सद्गुरूंकडे असती, समोर भोग पडलेले पण नाही भोगायची ताकद त्या संतांकडे होती. त्या काळामध्ये संत तसे प्रखर होते. म्हणून आज माऊली ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी असेल, जगद्गुरु तुकोबरायाचा गाथा असेल, गीता असेल, त्या संतांनी त्या काळामध्ये या ज्ञानाचा कधीच बाजार केला नाही, आयुष्यामध्ये नाही केला. तुमच्या आमच्यापर्यंत जे पोहोचवलंय, आजही आळंदी असेल, पंढरपूर असेल, जागा पुरत नाही त्या ठिकाणी वारीला एवढे लोक असतात. वारकरी संप्रदायाची वारी जर ज्या वेळेस निघाली ना, आषाढी वारी, संपूर्ण महाराष्ट्र आमचा दुमदुमून गेलेला असतो. प्रत्येकाच्या डोक्यात पंढरपूरची वारी असती, पांडुरंग परमात्म्याची वारी असती. जगद्गुरु तुकोबरायाच्या पालखीबरोबर 20 ते 22 लाख लोक असतात. माऊली ज्ञानोबरायाच्या पालखीबरोबर 20 ते 22 लाख लोक असतात. खऱ्या अर्थाने ही संतांची ताकद आहे. त्या संतांनी केलेले आमच्यावरती उपकार येते. म्हणून संतांकडे जे असतं त्याला जिज्ञासा वैराग्य म्हणतात. राजा परीक्षितीला शुकाचार्य श्रीमद भागवत सांगायला सुरुवात केली, पण राजा परीक्षितीने शुकाचार्यांना पहिलाच प्रश्न केला. म्हणले, गुरुजी, का जो मरणाच्या जवळ येवा, जो मरणाच्या जवळ असणारा, त्याला मुक्ती मिळण्यासाठी काहीतरी साधन सांगा, काय करावं लागेल? आणि त्यावेळेस शुकाचार्यांनी सांगितलं, लवकर मरणारा जो व्यक्ती असेल त्यांना प्रत्येक श्वासाला भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, त्या गोविंदाच्या चरणावरती स्थिर झालं पाहिजे, अखंड त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. शुकाचार्यांनी त्यांना सांगितलं. आणि शुकाचार्यांनी, आपण 2य स्कंदामध्येच पदार्पण करत आहोत श्रीमद भागवताच्या. शुकाचार्याने 4 युगाच्या आयुष्याचं वर्णन या 2य स्कंदामध्ये केलं. कारण 4 युग म्हणजे कृतयुग जे होतं त्याच्यामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं कृतयुगामध्ये. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य होत आहे. द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य होत आहे. आणि आजचं जे कलियुग आहे ना, याच्यात 100 वर्षाचं आयुष्य. आता तर 100 सुद्धा राहिलं नाही, 60 वर 50 वर येऊन ठेपलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलं. राजा परीक्षिती विचारतात का, भगवंताच्या चरणी मन स्थिर होण्याकरता काय करावं लागेल? कारण धावपळीमध्ये आम्ही कधी कधी बघा, देव घरामध्ये देवासमोर बसतोय बरं का, पण मन एकाग्र कधी होत नाही, एकाग्र चित्त माणसाचं होत नाही. धावपळीमध्ये आम्ही असं फक्त भगवंताचं दर्शन घेतोय, निघतोय. राजा परीक्षितीने सुंदर प्रश्न विचारला, भगवंता जवळ मन स्थिर होण्यासाठी काय करावं लागणार आहे? शुकाचार्यांनी सांगितलं, प्रथम आपल्या आसनावर विजय मिळवला पाहिजे. सकाळी लवकर उठणे, सूर्योदय झाल्यानंतर उठलं तर मन कधी स्थिर होणार नाही. सकाळी लवकर उठून स्नान करणे,
ध्यान करणे आणि ध्यान केल्यानंतर प्राणायाम करणे. शरीर जर सुदृढ माणसाचं असेल ना, शरीर जर व्यवस्थित असेल ना, तर चिंतनामध्ये भजनामध्ये मन लागतंय. पहिल्यांदा प्राणायाम करा सांगितलं, शरीर सदृढ ठेवा आणि मग आपल्या घरातील आम्ही जीवन जे जगतोय ना आयुष्यभर, ते संतांच्या सानिध्यामध्ये राहा आणि संतांचे विचार श्रवण करा. आणि संतांचे विचार जर आम्ही श्रवण केले तर त्या भगवंताला चिंतामध्ये साठवायला काहीच वेळ लागणार नाही. म्हणून शरीराचा जो धर्म आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. आम्ही जर 8 वाजता उठलो तर कसं जमेल? एकाग्र चित्त होणार नाही. कारण आपण जे दिवसभर काम करतो त्याच्यामध्ये सुद्धा मन लागणार नाही. साधू संतांनी सुद्धा सांगितलं का आपलं शरीर व्यवस्थित ठेवा, कारण जास्त खाणं सुद्धा घातक आहे, नाही का? शास्त्रामध्ये त्याचा नियम आलेला आहे. माणसाने भोजन किती करायचं? पोटाचे 4 भाग करायचे, म्हणजे 25% भाग अन्नाने भरवायचा 100%पैकी, 25% भाग पाण्याने भरवायचा, नाही का? आणि 25% श्वासोश्वासनासाठी शिल्लक ठेवायचा, म्हणजे 50%च ठेवायचा. तरच शरीर व्यवस्थित राहील. आम्ही जे अन्नानं भरवायचं तेही अन्नानं भरवतो, पाण्यानं जे भरवायचं तेही अन्नानेच भरवतो, नाही का? श्वासोश्वासनासाठी ठेवायचं तेही अन्नानंच भरवतो. का? तब्येतीत बिघाड होणार नाही, पोटाचे विकार होतील. म्हणून शास्त्राचा नेहमी का आम्ही भोजन सुद्धा किती पटीत केलं पाहिजे, किती भोजन केलं पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तरच आम्ही भगवंताची भक्ती करायला व्यवस्थित राहू ना. त्याच्यानंतर राजा परीक्षिती शुकाचार्यांना विचारतात, भागवत धर्माचा उपदेश, जो भागवत धर्म आहे हा उपदेश कोणी कोणाला केलाय? आणि त्यावेळेस शुकाचार्य सांगतात, नारायणाने ब्रह्मदेवाला त्यावेळेस उपदेश केला, कारण तो भगवान परमात्मा, जगाचा मालक भगवान विष्णू असा आहे ना, इतका दयाळू, इतका कृपाळू आहे. तो विदुर काकाच्या सुद्धा घरी गेलाय. विदुर काकाच्या सुद्धा आमंत्रण नसताना भगवान परमात्मा विदुर काकाच्या घरी गेलाय. कारण त्यावेळेस शुकाचार्य म्हणतात, मला विदुर काकाचा जो प्रसंग आहे तो सांगा. आणि मग शुकाचार्याने त्यांना तो प्रसंग सांगायला सुरुवात केली. भगवान परमात्मा ज्या वेळेस कौरव पांडवांचं युद्ध ठरलं होतं आणि युद्ध ठरण्याच्या अगोदर भगवान परमात्मा कौरवांकडे मध्यस्थी करण्याकरता गेले, पण ते कौरव धनाच्या तारुण्यामध्ये एवढे उन्मत्त झाले होते ते भगवंताचं सुद्धा ऐकायला तयार नव्हते. भगवान परमात्म्याने विनंती केली की अरे युद्ध कशा करता करायचं? निदान पांडवांना 5 गावं तरी द्या. सगळं पांडवांचं राज्य तुम्ही हिसकावून घेतलंय, पण निदान 5 गावं पांडवांना द्या ना. ते कौरव एवढे उन्मत्त झाले होते, ते म्हणले नाही देवा, सुचाग्रेन न दास्य मी विना युद्धेन केशवा. हे केशवा, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती आम्ही पांडवांना देणार नाही. म्हणलं युद्ध अटळे. आणि मग भगवंत म्हणले युद्ध अटळ, युद्ध अटळ. मग युद्ध ठरलंय. मी कालच प्रसंग सांगितला, मोठमोठे युद्ध त्या युद्धामध्ये मरण पावायचे. शेवटी वाटोळं कोणाचं झालं? कौरव 100 होते, एक सुद्धा जगला नाही. कारण अनितीनं होते, अनितीनं आयुष्यभर वागले. 100 कौरव असताना एक सुद्धा जगला नाही. पांडव फक्त 5च होते, एक सुद्धा मेला नाही. सत्तेच्या मार्गाने होते. म्हणून नेहमी आम्ही सत्तेच्या मार्गाने असलं पाहिजे. तो जगाचा मालक सत्तेच्या मार्गाने असतो. कारण सीतेच्या शोधासाठी वानरांचा राजा असलेल्या सुग्रीवाची मदत घेण्यासाठी एकदा रामप्रभू रस्त्याने निघाले, सुग्रीवाची मदत घेण्यासाठी. वाटेत हनुमंतांनी काय केलं, एका ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या समोर आडवे झाले. भगवंताला म्हणले, देवा तुम्ही सुग्रीवाच्या बाजूने आहात का वालीच्या बाजूने आहात? आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभू त्यावेळेस म्हणले, ना मी सुग्रीवाच्या बाजूने, ना मी वालीच्या बाजूने. जो न्यायाने वागतो ना, म्हणले मी त्याच्या बाजूने, सत्याच्या बाजूने मी वागतोय. अनितीनं वागणारा किती थाटामाटात जगताना दिसला ना, तुम्ही तुमची वाट बदलू नका. कारण इथे न्याय झाल्याशिवाय राहत नाही, तो भगवंताचा दरबार. म्हणून नेहमी सत्याच्या मार्गाने आम्ही आयुष्य जगलं पाहिजे, नेहमी सत्याच्या बाजूने चाललं पाहिजे. आणि मग भगवान परमात्मा कौरवांकडे आले. कौरवांना ऐकलं नाही, युद्ध अटळ म्हणले. पण भगवंताला म्हणले, भगवंता निदान आमच्याकडे भोजन तरी करून जा ना. भगवंत म्हणले, नाही,
जो नीतीनं वागत नाही, न्यायाने वागत नाही, मी त्याच्याकडे कधीच भोजन करत नाही. आणि मग भगवंत निघाले पुन्हा द्वारकेला. पण जाता जाता भगवान परमात्मा विदुर काकाची आठवण झाली. कारण विदुर काका अखंड त्या भगवंताच्या चिंतनामध्ये असायचे. विदुर काका हे धृतराष्ट्राचे बंधू होते, पण दासीचे पुत्र असल्या कारणाने त्यांनी काढून दिलं होतं. त्यांच्या राज्यामध्ये त्यांना सामील करून घेतलं नव्हतं. विदुर काकांची गरीब परिस्थिती होती, पण कधीच त्या भगवान परमात्म्याला विदुर काका विसरत नव्हते. कधीच नाही. अखंड त्या भगवंताचं चिंतन चालू असायचं, अखंड त्या भगवंताचं भजन चालू असायचं. आणि विदुर काकांची पत्नी सुलभा काकी तर एवढी भगवंताची भक्त होती, एवढी भक्त होती. ज्या वेळेस आमच्या सुलभा काकीला कळालं द्वारकेचा राजा असणारा भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी येणार आहे, इतका आनंद आमच्या सुलभा काकीला झाला. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आणि काकांना सांगितलं, जा आपल्या राज्यामध्ये जाऊन माझ्या भगवंताला काही फळं घेऊन या, काही दही असेल, दूध असेल, काय असेल मिष्टान्न माझ्या भगवंताला घेऊन या म्हणले. आणि काका तोपर्यंत भगवंताला सगळं फळं ते आणण्याकरता गेले. आणि इकडं भगवान परमात्मा विदुर काकांच्या घरी आले. सुलभा काकीनं जगाच्या मालकाला बघितलं, भगवान श्रीकृष्ण दरवाजामध्ये उभे. सुलभा काकीनं भगवंताचं गोजीरवाने रूप बघितलं, भगवंताच्या चेहऱ्याकडे बघतच राहिली. देहभान विसरून गेली होती सुलभा काकी, कशाचीच आठवण राहिली नाही. भगवान परमात्मा समोर दिसतंय आपल्या समोर. आपण आठवं बरं, जगाचा मालक जर समोर येऊन उभा राहिला ना, माणूस म्हणूनच शिल्लक राहणार नाही हो. माणसामधलं सगळं काम, क्रोध, लोभ, मद मत्सर एका मिनिटात निघून जात आहे. माणूस म्हणूनच शिल्लक राहत नाही. आमच्या सुलभा काकीनं जगाच्या मालकाला समोर बघितलं, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. त्या आनंदाच्या भरामध्ये भगवंताला बसा सुद्धा म्हणायचं आठवण राहिली नाही सुलभा काकीला. भगवंताच्या चेहऱ्याकडेच बघत होत्या. आनंद विभोर होऊन भगवंताच्या चेहऱ्याकडे बघायच्या. भगवंताचा चेहरा निळत होता. भगवान श्रीकृष्ण म्हणले, काकी मला बस तरी म्हण. आणि मग सुलभा काकी म्हणले, बसा देवा बसा. इतका आनंद आमच्या सुलभा काकीला झाला. विदुर काकांनी फळं आणले, केळीचे फळं आणले. भगवंताला स्वतःच्या हाताने ते फळं खाऊ घालीत होती सुलभा काकी. पण सुलभा काकी देहभान विसरून गेली होती. ते केळाचे साल्टे सोलले, ते मधला गाभा सुलभा काकी खाली टाकून द्यायची, केळाचे साल्टे भगवंताच्या हातात द्यायची. इतकं देहभान विसरून गेले होते. भगवंत सुद्धा त्या भगवंताच्या भक्ताच्या भक्तीपुढे एवढा आधीने, बरं का, एवढा आधीने भगवंत सुद्धा सगळं देहभान विसरून जात असतो. भक्त त्या पटीचा जर असेल ना, तर जगाचा मालक सुद्धा ते सुलभा काकीनं जे केळाचे साल्ट हातात दिले का, भगवंत ते केळाचे साल्टे खाऊन घ्यायचे. शेवटी विदुर काकांनी बघितलं, म्हणले, अरे सुलभा काय करते तुम्ही? विदुर काकाने ते गाभा उचलला केळाचा, भगवंताच्या हातात दिला. भगवंतानी खाल्ला. पण भगवंत म्हणले, विदुर काका, जिथे केळाच्या साल्ट्यामधली चव होती ना, ती चव याच्यात नाही. म्हणली, याच्यात नाही ती चव. म्हणजे भगवंत इतका दयाळू, इतका कृपाळू आहे. फक्त अंतकरणापासून त्याला आम्ही हृदयामध्ये साठवलं पाहिजे. अंतकरणापासून त्याला आम्ही हृदयामध्ये साठवलं पाहिजे. सबसे ऊंची प्रेम सगाई, 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 सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्याग्यो, दुर्योधन का मेवा त्याग्यो, सात विदुरा घर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. हो दुर्योधन का मेवा त्याग्यो, साग विदुर घर
खाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई बस अर्जुन रत क्यों मत बस पर जो रत क्यों प्रेम के बस अर्जुन रत क्यों प्रेम के बस पर जो रत क्यों बहुविधि करत बढ़ाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई कृष्ण भगवान की जय हो श्रीमद भागवत महापुराण की जय तो जगाचा मालक इतका दयाळू इतका कृपाळू भगवंताला कौरवांच्या घडी 5 पक्वान्नाचं जेवण होतं पण जगाचा मालक नाही गेला तिथं नाही म्हटले भगवंत पण विदुर काकाच्या घरी आनंदामध्ये भगवान परमात्मा केळाची साल्टी खात आहेत काय जगाचा मालक त्या भगवंताला फक्त प्रेम लागतंय अंतकरणापासून त्याच्यावर जर आम्ही भक्ती केलं तर तो साधवया भक्ती काज नाही लाज धरत कुठल्याही प्रकारची लाज बाळगत नाही भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम भक्ताच्या घरी सगळे काम न सांगता करतो तो जगाचा मालक फक्त अंतकरणामध्ये त्याला साठवलं पाहिजे अंतकरणामध्ये त्याला आठवलं पाहिजे कारण त्रिपती बालाजी या ठिकाणी जे गरीब ब्राह्मण असायचा पण त्या गरीब ब्राह्मणाचा पंडित होते त्यांचा नित्यनेम होता त्रिपती बालाजीच्या मंदिरामध्ये जायचं दिवसभर पोथी वाचन करायचं पण त्या गोविंदावरती इतकं श्रद्धा होती भगवंताला दिवसभर ते पोथी वाचन चालू असायचं परिस्थिती गरिबीची आहे पण एक दिवस सुद्धा त्यांचा त्या त्रिपती बालाजीच्या मंदिरामधलं सेवा कधीच खंडत नव्हती दररोज जायचे दररोज पोथी वाचन करायचे आणि दिवसभरामध्ये कोणी तांदूळ दिले असतील मुठभर लोक जे दक्षिणा देत असेल त्याच्यामध्ये आपल्या घराचा उदरनिर्वाह करायचे 2 मुलं आहे पण परिस्थिती एवढी गरिबीची त्या लेकरांच्या अंगावरती धड कपडे सुद्धा नव्हते त्या पत्नीची सुद्धा एवढी श्रद्धा त्या त्रिपती बालाजीवरती होती गुरुजी एक दिवस दिवाळीचा सण आला आणि दिवाळीच्या दिवशी सकाळी सकाळी मंदिरामध्ये पोथी वाचन करता गेले ते गरीब ब्राह्मण सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोथी वाचन करत बसले पण सहज लक्षात आलं लोकांच्या घराच्या समोर फटाके वाजतात लोकांचे घर सजलेले लोकांच्या लेकरांच्या अंगावरती कपडे घातलेले नव्हे पण आपले 2 लेकर त्यांच्या अंगावरती धड कपडे सुद्धा नाहीये मनातली मनात चिंता करायला लागले आयुष्यभर भगवंताचं शिंदी हलवून भजन करतोय खरंच तो जगाचा मालक दयाळू आहे का आयुष्यभर त्यांनी भजन केलं होतं खरोखर तो भगवान परमात्मा आहे का या जगतामध्ये आज दिवाळीचा सण 3 वाजत आले म्हणले पण अजून काही आज दिवाळीच्या सणाची व्यवस्था माझ्या जीवनामध्ये काही मुलांकरता झाली नाही आणि मनातल्या मनात विचार आला
3 वाजेपर्यंत आपल्या समोर कोणी धान्य सुद्धा दिलेलं नव्हतं, कोणी दक्षिणा सुद्धा ठेवलेली नव्हती. मुठभर फक्त कोणीतरी तांदूळ आणून त्या ग्रंथावरती टाकले होते आणि पोथी वाचता वाचता डोळ्यात पाणी आलं. खरंच जगाचा मालक आहे का? आणि डोळ्यात पाणी आलं. डोळ्यातला एक थेंब त्या ग्रंथावरती पडला आणि ज्या शब्दावरती तो डोळ्यातला थेंब पडला ना, त्या गरीब ब्राह्मणाचा तो शब्द होता दयाघन. दयाघन शब्दाकडे त्यांचं लक्ष गेलं. विचार केला, ज्या शब्दावरती माझ्या डोळ्यातला थेंब पडला तो शब्द आहे दयाघन. कसला म्हटले भगवंत दयाघन, कसला दयाळू? हे जगतामध्ये भगवंतच नाही म्हटले. आणि जवळच एक कोळसा पडलेला होता, तो कोळसा उचलला आणि तो दयाघन शब्दावरती त्या कोळशाने काळी रेषा मारून दिली, फोडून टाकला तो शब्द. तेवढ्यात त्या गरीब ब्राह्मणाची 2 लेकरं नवी कपडे घालून पळत त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर गुरुजींनी बघितलं लेकरांकडे, नवे कपडे घातलेले. म्हणले, बाळा कपडे कुठून आणले? चोरी केली का? पोरं म्हणले, नाही. मग कोणी दिले? कदाचित तुम्ही चोरीच केली असेल. ते लेकरं म्हणलं, नाही बाबा, आयुष्यभर तुमच्या विचाराने जीवन जगतोय, आयुष्यभर तुमच्या छायाछत्राकडे राहतो, कधीच आयुष्यात चोरी आम्ही केली नाही. पण कोणीतरी 12 बंडी घातलेला एक म्हातारा आला, 2 बैलगाड्या भरून घरामधलं सामान, किराणा असेल, आम्हाला कपडे असेल, घराची रंगरंगोटी सगळी त्या महात्मा जो आला होता 12 बंडी घातलेला म्हातारा, त्याच्याबरोबर 10 त्याचे सेवक नौकरदार बरोबर होते. त्यांनी आपल्या संपूर्ण घराला कलर दिला बाबा. घरावरती संपूर्ण दिवे लावण्यात आले. घरामध्ये जे किराणा असेल, सगळं धान्य असेल, सगळं दिलंय. तरी त्या ब्राह्मणाचा विश्वास पटला नाही. घाई ती पोथी बंद केली आणि ते ब्राह्मण घरी पळतच सुटले. जाता जाता वट्ट्यावरती जाऊन बघितलं, पत्नीच्या अंगावरती नवी साडी घातलेली, तिच्या अंगावरती दागिने. घराकडे बघितलं तर घर चमचमतंय, घराच्या समोर दिवे लावलेले, लेकरांच्या अंगावरती कपडे. विश्वास बसाना. आणि पत्नीला विचारलं, कोण आलं होतं हे सगळं करण्याकरता? पत्नी म्हटली, कोणीतरी 12 बंडी घातलेला एक म्हातारा आला, त्यांना एवढं दिलं, निघून गेला. पण जाता जाता तुम्हाला एक निरोप दिला म्हटले. ब्रह्मदेव म्हटले, काय निरोप दिला? त्यांनी फक्त जाता जाता एकच सांगितलं, ज्यावेळेस गुरु घरी येतील ना, त्यांना एकच सांगा, तुम्ही ज्या दयाघन शब्दावरती जो कोळसा वाढलाय ना, तो पुसलाय ना, तेवढा पुन्हा उघडा करा म्हटले. म्हणजे ते काळ पुसून टाका त्याच्यावर. म्हणजे तो खऱ्या अर्थाने जगाचा मालक इतका दयाळू, इतका कृपाळू, फक्त अंतकरणामध्ये त्याला साठवलं पाहिजे. जे माणसं परमार्थ करतात त्यांना त्रास होतोय. परमार्थ करत असताना जीवनामध्ये भरपूर त्रास भोगावा लागत असतो, पण शेवट मात्र चांगला होत असतोय. म्हणून आयुष्यभर आम्ही त्या भगवंताला कधी विसरलं नाही पाहिजे, ते जगाच्या मालकाला कधीच विसरलं नाही पाहिजे. माझे जगद्गुरु तुकोबा या घरामध्ये धान्य सुद्धा खायला नव्हतं लेकरांना, एवढी परिस्थिती बिकट होती. तर कधीच त्या भगवंताला, पांडुरंग परमात्म्याला विसरले नाही, कधीच विसरले नाही. तुकोबाराय म्हणते, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असेल. माझी वाचा अखंड त्या भगवंताचं नामस्मरण करते. लेकरांच्या अंगावरती धड कपडे नाही, घरात धान्य सुद्धा खायला नसायचं. पती जिजाई साहेब एवढी पतिव्रता होती ना, एवढी पतिव्रता होती, जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावरती जर भजनाला गेले ना, कुठून तरी धान्य मागून आणायचं, त्याची एक भाकर बनवायची आणि ती भाकर घेऊन भंडारा डोंगरावरती जायच्या. त्या भंडारा डोंगरावरती जाण्याकरता 3 रस्ते, म्हणजे एक भामचंद्र डोंगरावरती रस्ता जातो, एक घोराडा जातो आणि एक भंडारा डोंगरावरती रस्ता जातो येळवाडीच्या पुढं गेल्यावरती. पण तुकोबाराय कोणत्या डोंगरावरती भजनाला गेले आमच्या जिजाई साहेबाला माहित नसायचं. पण जिजाई साहेब काय करायच्या, 3 रस्त्याला स्वतःचा कान लावायच्या. ज्या रस्त्यामधून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ना, त्या रस्त्याने जायच्या. ताकद होती एवढी मोठी. दुपारचे 4 जरी वाजले ना, 4 वाजता तुकोबारायला शोधायच्या, ती भाकर द्यायच्या. तुकोबारायने भोजन केलं का मग घरी येऊन स्वतः भोजन करायच्या. आम्ही म्हणतो जिजाई साहेबाचा स्वभाव खूप खडतर होता. नाही, त्यांच्यासारखी पतिव्रता दुसरी कोणी नव्हती. आबाजी कोळवे म्हणजे पुण्यामधले
3,500 एकर ऊस असायचा त्यांच्या बापाचा. एवढी श्रीमंती होती आबाजी गुळव्यांची. गुळवे नाव म्हणजे त्या काळामध्ये त्यांच्या ऊसाचे गुरळ असायचे म्हणून गुळवे नाव त्यांना पडलं होतं. 3,500 एकर ऊस असताना त्यांची एकूण ती एक मुलगी जिजाई साहेब जगद्गुरु तुकोबारायला दिली होती. मग तुकोबारायने संसार वाटून देण्याच्या अगोदरची श्रीमंती किती असन आठवा, किती श्रीमंती असन माझ्या जगद्गुरु तुकोबारायची. सगळा संसार जगाला वाटून दिलाय. पण ताकद एवढी निर्माण झाली, ती जिजाई साहेब एवढी पतिव्रता होती, पण कधी आपल्या माहेरामध्ये सासरची तक्रार केली नाही, कधीच नाही. एवढी गरिबी असताना आपल्या बापाला कधीच म्हणली नाही का माझ्या घरामध्ये मीठ नाही का मिरची नाही, कधीच नाही सांगितलं. स्वतःचा भाऊ जर न्यायला आला ना आमच्या जिजाई साहेबाचा, जिजाई साहेब काय करायच्या, विशीवरती स्वतःचा आवरून यायच्या. कारण त्यांना माहित असायचं भाऊ जर घरी आला, त्याला जर कळलं, त्याला जर परिस्थिती पाहिली तर त्याला वाईट वाटेल, म्हणून घरापर्यंत सुद्धा स्वतःच्या भावाला कधी येऊन देत नव्हत्या. असे जिजाई साहेब. आजचा विचार करा बरं, ज्या खानदानी स्त्रिया असतात ना आपल्या संसारामध्ये किती त्रास होते त्यांना, त्या कधीच सांगणार नाही. आयुष्यात सांगितलं. आजही काही माता माऊली इकडे बसलेले आहे, त्या काळामध्ये त्यांनी त्रास सहन केला, पण संसार त्यांनी करूनच दाखवला त्या काळामध्ये. आज विचार करा ना, सकाळी फोन असतो, संध्याकाळी फोन असतो नाही का, दुपारी फोन असतो, 4-4 वेळेस आमचा फोन असतो. कशा करता फोन करता. मी ज्या सुना असेल ना त्यांच्या आयांना खरोखर विनंती करेल, आपली मुलगी जर आपल्या संसारामध्ये सुखी असेल ना, तिचा प्रपंच व्यवस्थित जर असेल ना, कशा करता तिला 4-4 वेळेस फोन करता, का तिला डिस्टर्ब करता 17 वेळेस. तिला त्रास जर असेल अवश्य तिच्या संसारामध्ये लक्ष द्या, पण ती सुखामध्ये असेल तर का कशा करता तिच्या संसारामध्ये आपण डोकवायचं. तिचा संसार तिला करू द्या. म्हणून आमच्या जिजाई साहेबांनी इतका त्रास, आम्हाला संसारामध्ये जर जीवन जगायचं असेल ना, माझ्या माता माऊलीने विनंती करतो का आमची जिजाई साहेबांना बघून आपला संसार करा. म्हणून तुकोबारायची एवढी हालाकीची परिस्थिती, पण जगाचा मालक माझे जगद्गुरु तुकोबाराय बरोबर होता. तुकोबारायची ताकद साधी नव्हती. माती जरी हातात घेतली तर सोनं करण्याची ताकद तुकोबारायमध्ये, एवढी ताकद होती तुकोबारायची. ती ताकद नामस्मरणाने तयार झाली. जगद्गुरु तुकोबारायचे टाळकरी, एकदा 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी तीर्थयात्रेला निघाला, आणि तीर्थयात्रेला निघाल्याबरोबर तो टाळकरी म्हणला, तुकोबाराय मला तीर्थयात्रेला जायचे, पैशाची व्यवस्था करा काहीतरी. तुकोबारावांनी काय हरकत नाही, तू तीर्थयात्रेला निघ, तुला पैसे देतो. तो टाळकरी घरी गेला, वळकुटी घेऊन तुकोबारायच्या घरी आला, आणि आल्याबरोबर तुकोबारायला म्हणला, तुकोबाराय मला पैसे द्या, तीर्थयात्रेला जायचं. जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं, जमिनीवरती पडलेला एक खडा होता तो उचलला, आपल्या हातात घेतला, आणि तो खडा हातात घेतल्याबरोबर त्याचं सोन्याचं नाणं तयार झालं, सोन्याचा होन तयार झाला. आणि ते सोन्याचं नाणं माझे जगद्गुरु तुकोबारायांना टाळकऱ्याच्या हातामध्ये ठेवलं. त्याला म्हणलं, हे नाणं मोडन, याच्यात तुझी तीर्थयात्रा कर. आता मला हे सांगा, माझ्या तुकोबारायच्या समोर पुढे हरवले अदानी, अंबानी, रावण, ज्याची 7 कोटी घरं सोन्याची होते. तुकोबारायांनी ठरवलं असतं संपूर्ण देऊगाव सोन्याचं केलं असतं, आमचा भारत सोन्याचा केला असता. ही ताकद तुकोबारायामध्ये होती. म्हणून तो जगाचा मालक, दयाळू, कृपाळू, फक्त अखंड त्याची भक्ती करा, अखंड चिंतन करा. विदुर काकाने भगवान परमात्म्याचा निरोप घेतला. म्हणले, देवा आता मला तीर्थयात्रा करायला जायचंय. आणि विदुर काका आणि सुलभा काकी सुद्धा भगवंत निघाल्यावरती रडायला लागले. जगाचा मालक जाणार, भगवान परमात्मा आयुष्यात कधी भेटले नव्हते, पण आज भगवंत भेटले. आणि मग विदुर काका तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. आणि विदुर काका तीर्थयात्रा करण्याकरता वृंदावन असेल, काशी असेल, अशा बऱ्याच ठिकाणी विदुर काकांनी तीर्थयात्रा करत करत विदुर काका वृंदावनामध्ये आले. ज्या भगवान परमात्म्याच्या, ज्या ठिकाणी भगवंत वृंदावनामध्ये खेळले, बागडले, त्या मातीमध्ये विदुर काका स्वतः लोळायला लागले. सगळी माती स्वतःच्या अंगाला लावायला लागली. कारण माझ्या भगवंताचे पाऊल या मातीमध्ये उमटलेले, माझ्या भगवंताचे चरण रज या मातीला लागलेले. म्हणून विदुर काका त्या वृंदावनामध्ये भगवंताचे, त्या ज्या ठिकाणी भगवंत खेळायचे तिथं गडबडल्या लोळायला लागले. तिथून विदुर काका यमुनेच्या तटावरती येऊन बसले. तिथं आल्यावरती उद्धवजीनं विदुर काकांना ओळखलं. आणि ओळखल्याबरोबर विदुर काकांजवळ आले उद्धवजी. म्हणले, काका तुम्ही कधी आले? आणि विदुर
काकांनी सांगितलं. त्यानंतर विदुर काका जवळच असणारा त्या गंगेच्या काठावरती मैत्रेयी यांचा आश्रम होता, त्या आश्रमामध्ये विदुर काका गेले. आणि विदुर काका तिथं गेल्यावरती मैत्रेयींनी त्यांना ओळखलं. म्हणले विदुर काका, तुमचं पूर्वजन्मीचं मला सगळं आठवतं म्हणले. कारण विदुर काका मैत्रेयींनी ज्यावेळेस सांगितलं, विदुर काका तुम्ही मागच्या जन्मामध्ये यमदूत होता म्हणले, पण तुम्हाला मांडव्य ऋषींच्या शापामुळे तुम्हाला हा दाशीपुत्रा या ठिकाणी जन्म घ्यावा लागला म्हणले. आणि त्यावेळेस मग विदुर काकाने प्रश्न केला मैत्रेयींना की भगवंत एखाद्याला दुःख एखाद्याला सुख का देतो, भगवंत असं का करतो बा? भगवंत किसी को दुख देता है, भगवंत किसी को सुख देता है, भगवंत ऐसा क्यों करता है? त्यावेळेस मैत्रिणीने सांगितलं, भगवंत किसी को दुख नहीं देता, भगवंत किसी को सुख नहीं देता, हर एक जीव अपने अपने कर्म का फल भोगता है. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार जो तो फल भोगत असतो, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार जो तो आयुष्य जगत असतो. आम्ही कधी कधी म्हणत असतो बघा, अहो आयुष्यभर परमार्थ केला, आयुष्यभर त्या भगवंताचं चिंतन केलंय, पण तरी सुख मिळालंच नाही या जीवनामध्ये. पण हे ह्या जन्मातलं नसतं, आपलं मागच्या जन्मामध्ये आपण जे कर्म केलेले असतात ना, केले कर्म झाले तेची भोगाले, 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 कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे उपजले मेले ऐसे कीती हो, उपजले मेले ऐसे कीती, उपजले मेले ऐसे कीती हो, केले कर्म झाले तेचे भोगाले, उपजले मेले ऐसे कीती, हरि मुखे गाता अजपली चिंता, हरि मुखे गाता अजपली चिंता, हरि मुखे अजपली चिंता, हरि मुखे गाता अजपली चिंता, अजपली चिंता. कृष्ण भगवान की जय. विदुर काका नंतर मैत्रियांना प्रश्न करतात का मला कश्यप ऋषींची कथा सांगा. कारण कश्यप ऋषी आणि दिती यांचा विवाह होतो. त्यानंतर त्या दितीच्या पोटी 2 राक्षस जन्माला येतात. कारण दितीतून काही चुका घडल्यामुळं कश्यप ऋषींकडे त्यांना संध्याकाळच्या वेळेस काम वाचण्याची इच्छा प्रगट केली. आणि तिच्या दुराग्रहाला सुद्धा दितीच्या दुराग्रहाला कश्यप ऋषी बळी पडले. आणि त्यावेळेस नंतर कश्यप ऋषीने तिला शाप दिला का तुझ्या पोटी 2 राक्षस जन्माला येतील. मग हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्षी 2 राक्षस कश्यप ऋषी आणि दितीच्या पोटी जन्माला आले. त्याच्यानंतर हिरण्यकश्यप जो आहे आणि त्या हिरण्याक्षाचा वध ज्यावेळेस वराह अवतारामध्ये भगवंतांनी केलाय, भगवंतांनी वराह अवतार धारण केला आणि हिरण्याक्षाचा वध वराह अवतारामध्ये भगवंतांनी केलाय. आणि वराह अवताराचं थोडं कमी संक्षिप्तामध्ये येते, म्हणून वराह अवताराचं आपण काही जास्त बघणार नाही. त्या ठिकाणी वराह भगवान प्रगट झाले आणि हिरण्य अक्षयाचा वध केला. त्यानंतर भगवान कपिल नारायणाचा अवतार आपण बघणार. कारण श्रीमद भागवत कथेमध्ये भगवंताचे 24 अवतार आहे.
या 24 अवतारामध्ये प्रत्येक अवताराचं बघावं लागतं. तसं श्रीमद भागवत कथा 7 दिवसात होतच नाही, शक्यच नाही. कारण प्रत्येक अवताराचं थोडं थोडं संक्षिप्त घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं. भगवान कपिल नारायणाचा अवतार जो होतोय, कारण मनु आणि शत्रुपा यांच्या पोटी जन्माला आलेली आकृती, देहूती, प्रस्तुती आणि 2 मुलं त्यांना जन्माला आले. एक होतं प्रियव्रत आणि एक उत्तानपाद. जी मनु शत्रुपाच्या पोटी जी देहूती जन्माला आली ना, त्या देहूतीला 9 कन्या होत्या. देहूतीला 9 कन्या झाल्या. पण काही दिवसांनी त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यावरती भगवान कपिल नारायणाचा जन्म त्यांच्या पोटी झालाय. कपिल नारायणाने जन्म झाल्यावरती कपिल नारायणाचा अवतार खूप कमी काळा करताय. त्यानंतर कर्दम ऋषींनी संन्यास घेतला आणि जी देहूती होती ती देहूतीला घेऊन कपिल नारायण भगवान कलकत्त्याजवळ संगम तीर्थ आपण जे म्हणतो ना, त्या ठिकाणी देहूती गेली. तिथं गेल्यावरती त्याच ठिकाणी तपश्चर्या बसली. त्याच ठिकाणी देहूती मुक्त झाली आणि त्या ठिकाणाला आपण मातृगया म्हणतो. कश्यप ऋषीची पत्नी देहूती आणि देहूतीची पोटी भगवान नारायणाने जन्म घेतला होता आणि त्या ठिकाणी स्वतःचा देह त्या देहूतीने ठेवला. म्हणून त्या ठिकाणाला आपण कलकत्त्याजवळ मातृगया जे म्हणतो ना, त्याला मातृगया म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण 4थ्या स्कंदामध्ये पदार्पण आपण करत आहोत. 4थ्या स्कंदामध्ये भगवान मनुचे वंशज असणारे मैत्रेय, भगवान मनुच्या 3 मुली होत्या. म्हणजे अशा देहूती, आकृती आणि प्रसूती. देहूती ही कर्दम ऋषींना दिली होती, आकृती ही रुची प्रजापतींना दिली होती आणि प्रसूती ही दक्ष प्रजापतीला दिली होती. अशा ह्या 3 मुली आणि भगवान नारायण. आणि त्याच्यानंतर विदुर काकांनी विचारलं की जी देहूती जी होती ना, देहूतीची मुलगी अनुसया, देहूतीची मुलगी जी अनुसया होती ती आत्री ऋषींना दिली होती. मग विदुर काका म्हणले मला त्या आत्री ऋषीचा थोडा इतिहास सांगा, कारण हे ब्रह्म विष्णू महेश या आत्री ऋषीच्या आश्रमामध्ये कशा करता गेले होते, कारण दत्ताचा अवतार कसा झालाय ते मला सांगा म्हटले. आणि मग ज्यावेळेस मैत्रिणीने तो सांगायला सुरुवात केली का अनुसया महान पतिव्रता होती, दत्तात्रय भगवंताची आई इतकी महान पतिव्रता होती का नारद महर्षी एकदा फिरत फिरत कैलासामध्ये गेले आणि कैलासामध्ये गेल्याबरोबर पार्वती मातेची भेट घेतली. पार्वती मातेला म्हणले माते काय करता? पार्वती माते म्हणले नाही आता देवपूजा झाली, हा प्रसादाचा लाडू घ्या म्हणले. नारद महर्षींच्या हातावरती तो प्रसादाचा लाडू ठेवला आणि नारद महर्षींनी तो प्रसादाचा लाडू सेवन केला. आणि केल्याबरोबर नारद महर्षी म्हणले माते तुमच्या हातामध्ये एवढी चव नाही म्हणले, एवढी चव अनुसयाच्या हाताच्या त्या लाडूच्या प्रसादामध्ये म्हणले. मग पार्वती मातेनं विचारलं ही अनुसया कोण? असं विचारल्याबरोबर नारद महर्षींनी मग काय सांगायचं म्हणल्यावर कळीचं नाराजच होते ते. नारद महर्षींनी सांगायला सुरुवात केली, म्हणले अनुसया माहित नाही का तुम्हाला? कारण आज पतिव्रताचं जर नाव निघतं ना या विश्वामध्ये पहिल्यांदा अनुसयाचं नाव निघतं म्हणले. पार्वती माता म्हणले असं कसं? पहिलं नाव माझं आहे म्हणले. नाही, पहिलं नाव अनुसयाचं आहे. पतिव्रताचा जो नंबर येतो ना पहिला नंबर अनुसयाचा आहे म्हणे. आणि मग पार्वती मातेला नारायणानं सांगितलं नारदानी. आणि मग भगवान भोलेनाथ तपश्चर्यामधून उठले आणि उठल्याबरोबर आमच्या पार्वती मातेच्या डोक्यात सुरू झालं, कारण महिला मंडळाला दुसऱ्याचं वर्चस्व शक्यतो सहनच होत नसतं, त्यांचा स्वभाव येतो. पार्वती मातेला अनुसया मातेचं वर्चस्व सहन होईना. पतिव्रता कशी? माझ्या इतकी पतिव्रता दुसरी कोणीच नाही या जगतामध्ये. आणि मग भगवान भोलेनाथाला सांगितलं तुम्ही जा अनुसयाच्या आश्रमामध्ये तिचा पतिव्रता भंग करा. पुन्हा नारद महर्षी तिकडून नारायण नारायण करत करत ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्या ठिकाणी सरस्वती मातेला सांगितलं माते, कारण आता जी पतिव्रतेचं ज्यांचं नाव पहिल्यांदा येत आहे ना विश्वामधलं नंबर 1चं ती अनुसया माता आहे. तुम्ही पाहिलं का तिला? तुम्ही बघितलं का तिला? आणि त्यांनी सुद्धा सावित्री माताने ब्रह्मदेवाला कामाला लावलं. जा म्हणले त्यांना त्यांचं पतिव्रता भंग करा. भगवान विष्णूकडे आले. लक्ष्मी मातेलाही तसंच नारदांनी सांगितलं आणि विष्णू भगवंताला सुद्धा लक्ष्मी मातेने कामाला लावले.
पण जीवनामध्ये जीवन जगत असताना जो इतरांचं वाईट करतो ना तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. मी त्या दिवशी बोलून गेलो, जो दुसऱ्याचं वाटोळं करतो ना तो स्वतः कधीच वाचत नाही. म्हणून दुसऱ्याचं माणसानं कधी वाईट नाही केलं पाहिजे. रामायणामधली काही आठवती का तुम्हाला? महिला वर्ग त्या काही ना काय साध्य केलं होतं तिच्या जीवनामध्ये. भगवान श्री रामचंद्र प्रभूंना वनवासाला पाठवलं, काही गरज होती का? वाटोळा कोणाचं झालं? अयोध्याची राणी होती काही म्हणेल तसं ते अयोध्येमध्ये घडायचं. पण त्या काही ना रामाला वनवासाला पाठवलं. वाटोळं कैकईच झालं ना. राम वनवासाला निघून गेले, पण इकडं पुत्र योगामध्ये दशरथ राजा मरण पावले, स्वतःला वैधव्य आलं. वाटोळं कैकईच झालं. ज्या मुलाकरता अयोध्याची गादी मागितली भरत, तो म्हटला आई तुला आयुष्यात आई म्हणणार नाही. किती दुःख झालं असेल ते कैकईला. ती कैकई एवढी बदनाम झाली. राम 14 वर्षांनी पुन्हा अयोध्येमध्ये आले, अयोध्येचे राजा झाले. पण ती कैकई एवढी बदनाम झाली. आजही आपल्या मुलीचं नाव कोणी कैकई ठेवतंय का? ऐकलंय कोणाचं? कलियुग चालू आहे. ऐकलंय का? जो इतरांचा वाईट करतो ना तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतोय. कैकईला दुसऱ्याचं वाटोळं केलं पण स्वतःचं वाटोळं करून ठेवलंय. तसं तिने ब्रह्म विष्णू महेश, सावित्री माता असेल, पार्वती माता असेल, आमच्या लक्ष्मी माता, त्यांनी दुसऱ्याचं वाटोळं करायचं ठरवलं आणि तिन्ही देव आत्री ऋषींच्या आश्रमामध्ये गेले आणि अनुसया मातेला भिक्षाम देई आवाज दिला. अनुसया माता बाहेर आल्या, पण त्यांना म्हणले असं आम्हाला भिक्षा नाही मागायची, नग्न अवस्थेमध्ये भिक्षा मागायची. आणि अनुसया माता मध्ये आश्रमात गेल्या. आत्री ऋषींना सगळं सांगितलं. आत्री ऋषी म्हणले एक काम कर, त्यांची इच्छाच्या ना नग्न अवस्थेमध्ये भिक्षा वाढायची. या कमंडलू मध्ये जे पाणी आहे ना म्हणलं त्यांच्या अंगावरती शिपड. कारण आत्री ऋषी सुद्धा एक महान तपस्वी होते, त्यांची सुद्धा साधना साधी नव्हती. ब्रह्म विष्णू महेश 3 देव समोर आहे आणि अनुसया माता एवढी पतिव्रता होती, एवढी ताकद होती पतिव्रतेची. अनुसया मातेने त्या कमंडलू मधलं पाणी घेतलं. तिने देवांच्या अंगावरती शिंपल्याबरोबर तिन्ही देव छोटे छोटे बालक म्हणून खेळायला लागले. 4-4 महिन्याचे छोटे बालक केले आणि त्यांची इच्छा अनुसया मातेनं पूर्ण केली. आणि अनुसया मातेनं काय केलं, छोटे छोटे बालक तयार झाले. 3 पाळण्यामध्ये ते त्यांना टाकून दिलंय आणि टाकून दिलं शेम टू शेम ती गाई. आणि अनुसया माता तिघांनाही झोका द्यायला सुरुवात केली. नारद महर्षीच्या लक्षात आला तर नारद महर्षी पुन्हा नारायण नारायण करत पुन्हा कैलासामध्ये पोहोचले. म्हणले माते, पार्वती माते तुम्हाला काही कळलं का? म्हणले नाही. पार्वती माता म्हणले किती दिवस झाले तरी भगवंत अजून कैलासात येईना. अहो तुम्हाला काही माहिती आहे का? म्हणले त्या अनुसयानं काय केलं, तिघांनाही छोटे छोटे बालक केलं म्हणले आणि पाळण्यामध्ये टाकून त्यांना झोका देऊ राहिली. तुम्ही इकडच बसा म्हणले अशाच. आणि मग पार्वती मातेनं लक्ष्मी मातेला फोन केला. त्यावेळेस फोन होते का? तिघींची बैठक झाली आणि तिघी आत्री ऋषींच्या आश्रमामध्ये आले. बघतो येऊन जर बघतात तर त्यांनी समोर बघितलं अनुसया माता तिन्ही बालकांना झोका देते. आल्याबरोबर अनुसया मातेच्या चरणावरती नतमस्तक झाले. म्हणले आम्हाला माफ करा, आमच्याकडून सगळ्यात मोठी चूक झाली तर तुमच्या पतिव्रतेवरती आम्ही शंका निर्माण केली, शंका घेतली, आम्हाला माफ करा. आणि मग अनुसया माता म्हणली एक काम करा, तुमचे बालक तुम्ही ओळखून घेऊन जा. तुम्हीच ओळखा म्हणले, तुम्हीच घेऊन जा. कोणते पाळण्यामध्ये तिने टाकलेले सेम टू सेम दिसतायत. लक्ष्मी माता पाळण्याजवळ गेली तर भगवान विष्णूला ओळखायचंय. तिने पाळण्यामध्ये डोकवून बघितलं पण भगवान विष्णू त्यांना ओळखू येणार. कदाचित आपण उचलायला जर गेलो भगवान शिव निघले. मग तिघींनी तो बघितलं पण त्यांना स्वतःचे पती सुद्धा ओळखू येणार. आणि मग अनुसया मातेच्या पुन्हा चरणावरती मस्तक झाले. म्हणले माते, आमची पती तूच आम्हाला ओळखून दे. आणि मग पार्वती आपल्या अनुसया मातेने काय केलं का, कमंडलू मधलं पाणी घेतलं, तिघांच्या अंगावरती शिपडलं आणि पुन्हा पूर्वरत ते तयार झाले. पण मात्र अनुसया मातेने त्यांना सांगितलं, मी तुम्हाला पाळण्यात बसून झोका दिलाय, तुमचा हा ब्रह्म विष्णू महेशाचा अवतार. आणि त्या ठिकाणी अनुसया मातेने म्हणजे ब्रह्म विष्णू महेश म्हणजे दत्तात्रयाचा अवतार त्या तिघांनी धारण केला. त्या ठिकाणी आपलं प्रतिस्वरूप 3रा अवतार मध्ये
भगवान दत्तात्रय भगवान की जय जय. हो. तिथं दत्तात्रय भगवंताचा अवतार झाला. तिने देव पुन्हा आपल्या आपल्या ठिकाणी निघून गेले. सर्वांनी वरती हात करा, टाळ्या वाजवा. जरा जल्दी से आजा सावरिया, तेरी भक्ति की बोढ़ी चुनरिया. जरा जल्दी से आजा सावरिया, तेरी भक्ति की बोढ़ी चुनरिया. जरा जल्दी से आजा सवरिया, तेरी भक्ति की ओढ़ी चुनरिया. जरा जल्दी से आजा सवरिया, तेरी भक्ति की ओढ़ी चुनरिया. जैसे मीरा ने सब कुछ भुलाया, प्रभु चरणों में ध्यान लगाया. ओ प्रभु चरणों में ध्यान लगाया. प्रभु चरणों में ध्यान लगाया. मोहन मुझ पर भी डालो नजरिया, मोहन मुझ पर भी डालो नजरिया. तेरी भक्ति की बोढ़ी चुनरिया. जरा जल्दी से आजा सावरिया, तेरी भक्ति की बोढ़ी चुनरिया. तूने राधा से प्रीत लगाई, उसके बंधन में बंध गए कन्हई. उसके बंधन में बंध गए कन्हई. हो तूने राधा से प्रीत लगाई, उसके बंधन में बंध गए कन्हई. उसके बंधन में बंध गए कन्हई. राधा सुनती थी प्यारी बांसुरिया, राधा सुनती थी प्यारी बांसुरिया. तेरी भक्ति की बोढ़ी चुनरिया. जरा जल्दी से आजा सावरिया, तेरी भक्ति की बोढ़ी चुनरिया. भागवत महापुराण की जय. यानंतर विदुर काका प्रश्न करतात. दक्ष प्रजापती जे आहेत त्यांची कथा मला सांगा. कारण मैत्रेय सांगतात, कारण प्राचीन काळी प्रयागराज क्षेत्रामध्ये मोठे ब्रह्म सत्र त्या ठिकाणी घेतलं होतं. त्या काळामध्ये
त्या ब्रह्मसत्रेचे अध्यक्ष भगवान भोलेनाथाला केलं आणि भगवान भोलेनाथाला अध्यक्ष केल्यामुळं दक्ष प्रजापिता त्या सभेमध्ये आला आणि आल्याबरोबर सगळे देव देवता उठून उभे राहिले, पण भगवान भोलेनाथ नामस्मरणामध्ये एकाग्र चित्त होतं, ते काही उठून उभे राहिले नाही. आणि त्या दक्ष प्रजापिता जे होते त्याचं अपमान झाला आणि त्यांनी ठरवलं का भगवान भोलेनाथाचा अपमान करायचा, कारण भगवान भोलेनाथाची ती सासरीच होती दक्ष प्रजापिता. त्यांनी अपमान करायचं ठरवलं आणि त्या केल्यानंतर त्यांनी मोठा यज्ञ करायचं ठरवलं, पण त्या यज्ञामध्ये मोठमोठे सगळेच देवांना आमंत्रण दिलं. दक्ष प्रजापिताने सगळ्यांना आमंत्रण दिलं, पण मात्र सती आणि भगवान भोलेनाथाला आमंत्रण दिलं नाही, म्हणजे स्वतःच्या जावायला आणि लेकीला आमंत्रणच दिलं नाही, कारण तो अपमान त्यांना सहन झाला नव्हता, त्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. म्हणून त्यांनी यज्ञ, सगळे देवदेवता त्या यज्ञासाठी गेले. ती बातमी आमच्या सतीला कळाली, भगवान भोलेनाथाची पत्नी, पण भगवान भोलेनाथाला निमंत्रण नाही त्या ठिकाणी. भगवान भोलेनाथाला विचारलं सतीना, अहो माझ्या बापाच्या घरी असा असा यज्ञ, तुम्हाला निमंत्रण आहे का? ती म्हणली नाही, निमंत्रण नाही मला. तरी सती म्हणत होती तेव्हा तुम्ही चला. भगवंत म्हणले नाही, ज्या ठिकाणी निमंत्रण नाही त्या ठिकाणी जाऊच नाही. म्हणजे फक्त जायचं असेल तर एक बहिणीच्या घरी न सांगता गेलं पाहिजे, सद्गुरूंच्या घरी न सांगता गेलं पाहिजे, नाही का? भगवंताकडे जात असताना न सांगता गेलं पाहिजे. तसं सती म्हणली, मलाही माझ्या बापाच्या घरी जायचं, काय हरकत आहे म्हणली, म्हणजे न सांगता जाते. असं म्हटल्यावर भगवान भोलेनाथ म्हणले, तुला जायचं तर जा, तुझा जर अपमान झाला तर मला पण सांगू नको. सतीना निघाली, पण भगवान भोलेनाथांनी नंदीला बरोबर दिलाय. त्या यज्ञामध्ये गेल्यावरती सगळे त्या सतीकडे बघायला लागले. सतीच्या बहिणी होते त्या तिला विचारायला लागले, का ग तुझे पती आले नाही का? नाही का, आता लग्नामध्ये गेल्यावर बहिणी बहिणी चालतात एकमेकाची विचारपूस, नाही का, तुझं कसं चाललंय, हिचं कसं चाललंय. तसं त्या सतीला सगळ्या विचारायला लागल्या, तुझं कसं आहे का? तुझे पती ते स्मशानामध्ये राहत होते, अजून स्मशानातच राहतात का म्हणले, नाही का? काही गाडी बिडी घेतली का नाही म्हणले, फॉर्च्युनर नाही का, ऑडी काही घेतली का नाही, का नंदीवरती फिरतात अजून? तिची चेष्टा करायला लागली सतीची. शेवटी बाप सुद्धा बोलायला तयार नाही, दक्ष प्रजापिता, ते सुद्धा बोलाना. सतीला एवढा अपमान वाटला. सगळ्या देवांची सिंहासन त्या ठिकाणी तयार केलेले होते, सगळे देव त्या सिंहासनावरती बसलेले होते, पण माझे पती भगवान भोलेनाथाचं पुढे सिंहासन सुद्धा त्यांनी बनवलं नव्हतं, त्यांना निमंत्रण सुद्धा दिलं नव्हतं. आणि तो अपमान सतीला सहन झाला नाही. आणि सतीचा तो अपमान झाल्यामुळे सतीनं काय केलं, ते यज्ञकुंडामध्ये स्वतः उडी मारली, स्वतः जळून खाक भस्म त्या यज्ञकुंडामध्ये सती झाली. आणि ते इकडं भगवान भोलेनाथाला कळालं. भगवान भोलेनाथाला क्रोध आला आणि त्या रागाच्या भरामध्ये भगवान भोलेनाथाने आपल्या जटामधून वीरभद्रचा जन्म झाला. जटामध्ये वीरभद्राचा जन्म झाल्यावर भगवंताने भोलेनाथाला, म्हणजे भोलेनाथाने वीरभद्राला त्या यज्ञामध्ये पाठवलं. सगळे अकराळ विक्राळ असेल, भूत ते बेताळ, नंदी असेल, वीरभद्राने सगळ्या त्या यज्ञाचा विध्वंस करून टाकला, सगळा यज्ञ उद्ध्वस्त करून टाकलाय. दक्ष प्रजापतीचं सुद्धा मुंडक छाटण्यात आलं, त्यांना सुद्धा मारलं. नंतर मग सगळ्या देवादेवतांनी भगवान भोलेनाथाची विनंती केली की देवा त्या वीरभद्राला शांत करा. आणि मग भगवान भोलेनाथाने वीरभद्राला शांत केलं. आणि नंतर दक्ष प्रजापतीला एक बकराचं मुंडक बसवलंय. त्यानंतर आपण 5व्या स्कंदामध्ये आता पदार्पण करत आहोत. 5व्या स्कंदामध्ये विदुर काका राजा परीक्षिती शुकाचार्यांना म्हणतात का आम्हाला प्रियव्रत आणि ते उत्तानपाद राजाची कथा सांगा. आणि त्यानंतर जो उत्तानपाद राजा होता, उत्तानपाद राजाला 2 पत्न्या होत्या, एक सुरुची आणि एक सुनीती. सुरुची म्हणजे नंतरची पत्नी, आवडती पत्नी होती, पण सुनीती ही कधीही उत्तानपाद राजाला आवडत नव्हती. त्या सुरुचीला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं उत्तम.
आणि सुनीतीला जो मुलगा होता त्याचं नाव होतं ध्रुव. पण ध्रुव उत्तनपाद राजाचा लाडका नव्हता. त्या ध्रुवाचा कायम तिरस्कार करायचे, सारखा तिरस्कार करायचे. पण त्या जो दुसरा मुलगा होता त्याचा खूप लाड करायचे. एक दिवस ध्रुव आपल्या बापाच्या मांडीवरती बसण्याकरता गेला आणि त्या ठिकाणी बसायला गेल्यावरती त्या ठिकाणी सुरुची होती. सुरुची त्या मुलाला म्हणले तू बसू नको, तुझा अधिकार नाहीये बापाच्या मांडीवरती बसण्याचा. आणि उत्तनपाद राजानं सुद्धा त्याला हकलावून दिलं आणि त्या ध्रुवाला राग आला, रडायला लागला तो आणि आपल्या आईकडे गेला आणि आईला म्हणलं आई मला बाबाने स्वतःच्या मांडीवरती बसून दिलं नाही. आणि मग आईना त्या ध्रुवाला सांगितलं बाळा काय बसलं धरून या नासक्या फुसक्या मांडीचा विचार करतोय. जा म्हणले भगवंताची प्राप्ती कर, जगाच्या मालकाला प्राप्त कर. बापाची मांडी म्हणजे नासकी कुसकी हाडामासाचा बनलेलं हे शरीर आहे म्हणले, हे एक ना एक दिवस जाणार आहे, त्याचा काय विचार करतो म्हणले तुम्ही. जा म्हणले वनामध्ये. म्हणजे आपल्या मुलाला काय उपदेश करायचा हे आईनं ओळखलं पाहिजे. कोणत्या वेळेस कोणते संस्कार दिले पाहिजे, कोणत्या वेळेस कोणते विचार आमच्या मुलाला दिले पाहिजे, हे शक्यतो आईचं काम असतं बरं का. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम एका आईनं केलं, जिजाई साहेबांनी केलं नाही का. कारण आपल्या देशामध्ये ज्या माता होऊन गेल्या ना, एक मदलासा नावाची माता होऊन गेली. मुलगा पाळण्यामध्ये असतानाच त्याला उपदेश करत होती. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. त्या मुलाला पाळण्यामध्ये असतानाच उपदेश करायची. वरी चर्म घातला शिकर्म चाटकाचा सांदा, रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा. आणि त्या मुलाला सांगत होती जा भगवंताचं भजन कर, त्याचं चिंतन कर. शरण जाय हरिहारा त्या गोविंदा, म्हणून त्या भगवंताचं भजन कर. ती मदलासा आपल्या मुलाला उपदेश करायची. म्हणून आमच्या मुलांना आम्ही चांगले विचार चांगले संस्कार दिले पाहिजे. कारण मुलाला कधी चांगले विचार दिले पाहिजे, कधी चांगले संस्कार दिले पाहिजे हे आम्हाला कळलं पाहिजे नाही का. आज 10-10, 12-12 वर्षाची मुलं आत्महत्या करतायत. जुने संतांचा विचार करा बरं. माझी माऊली ज्ञानोबाराय असेल, मुक्ताई असेल, निवृत्तीदादा असेल, सोपन काका असेल, कवळ्या वयात आई वडील निघून गेले हो. काय वय होतं माझ्या मुक्ताईचं सांगा ना. 4 वर्षाची मुक्ताई होती. किती? 4 वर्षाची. तरी कोणी सहानुभूती नाही दाखवली त्या लेकरांना. किती त्रास त्या काळामध्ये त्या लेकरांनी सहन केला असेल. आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलंय. 4 वर्षाची मुक्ताई आहे. रात्री निम्म्या रात्री लेकरांना सोडून निघून गेले आई वडील. पैठण क्षेत्रावरून आमचे विठ्ठलपंत आले. रुक्मिणी आईसाहेबांनी दरवाजा उघडला आणि उघडल्याबरोबर रुक्मिणी आईसाहेब म्हणली भोजन करून घ्या ना. नाही म्हणले की भूक नाही. का भूक नाही? आणि मग विठ्ठलपंत म्हणले अगं शुद्धीपत्र नाही मिळालं का आपल्याला. मग देहांत प्रायचित्त घ्यायला सांगितले म्हणले इंद्रायणीच्या डोहामध्ये. देहांत प्रायचित्त. रुक्मिणी आईसाहेबांनी ते शब्द ऐकले, पायाखालची जमीन सरकली. देहांत प्रायचित्त. 4 लेकरांना सोडून जायचंय. कोणत्या आईला जावं असं वाटेल. अगं रुक्मिणी तुला कळतंय ना, समाजाने आपल्या लेकरांना सन्मानानं जगू द्यावा, समाजामध्ये घ्यावा, तर रुक्मिणी आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यावा लागणार आहे. म्हटलं दुसरा पर्याय नाही आपल्याकडून. लेकरांच्या भल्यासाठी आमच्या रुक्मिणी आईसाहेबांनी कसला विचार न करता रात्री 12 वाजता उमरेची सीमारेषा ओलांडली. लेकरांकडे बघत बघत उमरेची सीमारेषा ओलांडली. 3 लेकरांच्या मस्तकावरून हात फिरवला. 4 वर्षाची मुक्ताई पोटाला कवटाळलं, रडायला लागली ढाय मुगलून. सकाळी ज्ञानदादाला विचारेल माझी मुक्ताई कुठे गेली, आई कुठे गेली बाबा, काय सांगणार ज्ञानदादा तुला. कसलाही विचार न करता इंद्रायणीच्या डोहामध्ये देहांत प्रायचित्त घेतलं. सकाळ झाली. माऊली ज्ञानोबाराय उठले. उशाला असलेलं पत्र हातात घेतलंय आणि पत्र हातात घेतल्यावर वाचायला सुरुवात केली. बाळांनो आम्ही देहांत प्रायचित्त घेतोय, आम्हाला माफ करा. समाजाने तुम्हाला सन्मानानं जगू द्यावा, समाजामध्ये घ्यावा म्हणून आम्ही देहांत प्रायचित्त घेतोय. माऊली ज्ञानोबाराया निवृत्तीदादाने ते पत्र वाचलं. धायमुखून रडायला लागले. छोटीशी मुक्ताई उठली. कावरा बावरा झालेला चेहरा आईचा शोधाशोध करते, पण आई नाही भेटत त्या मुक्ताईला. झोपडीत बघितलं आई दिसत नाही, बाहेर बघितलं आई दिसत नाही. आणि छोटीशी मुक्ताई माऊली ज्ञानोबाराया जवळ आली आणि माऊली ज्ञानोबारायाच्या कमरेला मिठी मारली. म्हणली दादा आई कुठे सांगा ना मला, दादा बाबा कुठे सांगा ना. काय अवस्था झाली असेल माझ्या मुक्ताईची.
मुक्ताई विचारत होती, दादा आई सांगा मला, बाबा कुठे आहे, आई कुठे आहे? माऊली ज्ञानोबारायाच्या डोळ्यात पाणी पण मुक्ताई अजूनच रडायला लागली. 4 वर्षाची. काय कळत होतं तिला? तरी कोण्या समाजानं सहानुभूती नाही दाखवली त्या लेकरांना त्या काळामध्ये. इतका त्रास समाजाने दिलाय. शेवटी माऊली ज्ञानोबाराय म्हणले, मुक्ता अगं आदिशक्तीचा अवतार आहे, कसला विचार करते? अगं संत आणि नदी आपला कधी रस्ता सांगून जात नसतात, कसला विचार करते मुक्ता तू? माझ्या माऊलीना घरात असलेलं फडकं उचललं, त्याला 4 गाठी मारल्या. जगाला विश्व शांतीचा दिलासा देणारा ग्रंथ राजज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माझ्या माऊलीनं समाजाला समर्पित केलाय. तरी ज्ञानेश्वरी कुठं लिहिलं नाही का ह्या समाजाने आम्हाला त्रास दिलाय? लिहिलंय कुठं? नाही. एक शब्द सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये माऊलीनं लिहिला नाही. उलट पसाय दान लिहून ठेवलं, आता विश्वात मगे देवे येणे वागेत तोशावे तोसूनी मग द्यावे पसाय दान. देवा शेवटचं मागतोय, अख्खं विश्व सुखी कर. ज्यांनी त्रास दिलाय ना त्याला सुद्धा सुखी कर. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर निरथी वाढो, त्याला तर पहिल्यांदा सुखी कर म्हटले. योगी पावन मनासा, योगी पावन मनासा, योगी पावन मनासा, योगी ध प गर गर सा गर ग प ध सा ध ध प ग ध प गर ग ग सा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले बंदी विश्वरागे झाले विश्वरागे झाले वाणी साही अपराध जसा विश्वरागे झाले बंदी विश्वरागे झाले बंदी विश्वरागे झाले बंदी झाले आमच्या मुलांना देताना इतिहासाची पानं चाळायला सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्या मुलांना वाचायला सांगा. या देशासाठी जे फासावरती गेले, भगतसिंग असेल, राजगुरू असेल, सुभाषचंद्र बोस असेल, हे आमच्या मुलांना सांगा.
धर्मवीर संभाजी महाराज खऱ्या अर्थाने आमच्या मुलांना सांगा. हे जर आमच्या मुलांना आम्ही सांगितलं तर आम्हाला दुसरं काही देण्याची गरज पडणार नाही. चांगले विचार त्यांना द्या, त्यांच्यामध्ये धाडस निर्माण करा. कारण धर्मवीर संभाजी महाराज जर आमच्या मुलांना आम्ही सांगितले ना, मुलगा आयुष्यात कधी आत्महत्या करणार नाही. पण कोणते विचार आमच्या मुलांना दिले पाहिजे, कोणतं धाडस त्यांच्यामध्ये निर्माण केलं पाहिजे. माझे छत्रपती शिवाजी महाराजांना, शंभू राजांना कोणतं धाडस निर्माण केलं असेल, कोणतं धडे दिले असतील. म्हणून आमच्या मुलांना संस्कार द्यायला शिकवा भरपूर, पण संस्कार द्यायला मात्र कधीच विसरू नका. संस्कार आमच्या मुलांना आम्ही चांगलेच दिले पाहिजे. हल्लीच्या काळात तर एकच लेकरू नाही का, त्याला सुद्धा आमच्यापासून जर आम्ही लांब टाकलं तर त्याला ओळख सुद्धा आमची शेवटपर्यंत राहत नाही. नुसतं गडगंज पैसा कमावला म्हणजे जीवनाचं सर्वस्व होतं असं नाहीये. त्या मुलाला किती आपला लळा आहे, किती आपल्यावरती प्रेम करतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाहीतर तुम्ही त्या दिवशी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं डॉक्टर गोदमगावकरांचं. आम्हाला वाटतं शिकून अमेरिकेला जावा, जाणं चांगलं आहे, पण परत जर तो आमच्या अंत्यविधीला आलाच नाही तर शिकून करता काय त्याला. मग सुसंस्कृत बनवा, आयुष्यभर आम्हाला विसरला नाही, पण याच्या करता जीवन जगत असताना चांगलं समाजामध्ये त्यांना जीवन जगलं पाहिजे, आपलं नाव काहीतरी मोठं केलं पाहिजे, असे त्या मुलाला धडे द्या, असं शिक्षण त्या मुलाला द्या. म्हणून सुनीतींना ध्रुव बाळाला योग्य निर्णय सांगितलं, बाळा जा वनामध्ये तीर्थयात्रा कर, भगवंताला तप कर आणि ते जगाच्या मालकाला प्राप्त कर म्हणले. कशाचीच भीती राहणार नाही तुझ्या जीवनामध्ये. आणि ध्रुव वनात निघाला. ध्रुव आमचा 5 वर्षाचा आहे, वनामध्ये निघाला. काय कळतो 5 वर्षाचे लेकराला, पण डोक्यात फक्त आईनं सांगितलं होतं का जा भगवंताला प्राप्त कर. पण नारद महर्षी त्याच्या समोर आले. नारदजी त्याला म्हणले, बाळा कुठं चालला? तो म्हणला तपश्चर्या करण्याकरता चालला. नारद महर्षीने ओळखला हा पक्का आहे का कच्चा हे बघायचं. नारद महर्षी म्हणले, अरे 5च वर्षाचा तू, हजारो वर्ष ऋषी मुनीने तपश्चर्या केली, त्यांना जगाचा मालक मिळाला नाही, तुला कसा मिळणार आहे? किती दिवस तपश्चर्या करणार? ध्रुव म्हणला, नाही मला भगवंताला प्राप्त करायचं, तसं वापस यायचंच नाही. नारद महर्षी म्हणले, अरे भगवंत भेटणार नाही तो, आणि भेटल्याशिवाय वापस मी येणारच नाही. कारण आईनं दिलेले संस्कार होते. आणि घरामध्ये बापापेक्षा जे आई आपल्या मुलाला संस्कार देईल ना, ते संस्कार सगळ्यात महत्वाचे असतात. एक वेळेस मुलगा बापाचं ऐकणार नाही, पण आईनं बालपणापासून त्याला बाळकडू जर दिलं ना, तो जीवनामध्ये इतका परिपक्व होतो ना. पण आमच्या धावपळीच्या जीवनामध्ये आम्हाला वेळच कुठे हो आज, नाही का? संध्याकाळी लेकरू शाळेतून आला तर आम्हाला त्याचा अभ्यास करून घ्यायला वेळ नाहीये आमच्या बिझीमध्ये. मग आम्हाला कमवून एवढं काय कशा करता कमवायचं? आम्ही एवढं बिझी का ते धन कमवण्यामध्ये एवढं बिझी होऊन गेलो का त्या मुलाला संस्कार द्यायचीच विसरून जातोय आम्ही. मग ते कोणाकरता कमवायचं? कोटी रुपये तुम्ही जरी कमवून ठेवले ना, पण तेच जर व्यवस्थित राहिलं नाही तर करता काय त्याला कमवून? म्हणून पहिले त्याला संस्कार द्या. संध्याकाळी आल्यावरती आमच्या मुलाकडून आम्ही अभ्यास करून घेतोय. सकाळी सुद्धा त्या मुलाला म्हणा, बाळा शाळेत जायच्या अगोदर 5 मिनिटं लागतात हनुमान चालीसा म्हणाला. किती? 5 मिनिटं. इंग्लिश मिडियमला जाऊ द्या ना लेकरू, गेलं तर चालेल, पण सकाळी सकाळी 5 मिनिटांमध्ये त्याच्याकडून हनुमान चालीसा म्हणून घ्या आणि मगच त्याला शाळेत पाठवा. आमचा धर्म काय हे सांगा. माझे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे आमच्या मुलांना सांगा. आमचे संतांचे विचार आमच्या मुलांना द्या. कधीच आयुष्यात मुलगा बिघडणार नाही, पण ते बाळकडू आम्ही लहानपणापासून मुलाला दिलं पाहिजे. तसं ध्रुव म्हणला, नाही मी भगवंताला प्राप्त केल्याशिवाय वापस येणार नाही. आणि नारद महर्षीच्या लक्षात आलं का मुलगा हा पक्का आहे, याला काही सांगण्याची गरज नाही. नारद महर्षीने त्याच्या मस्तकावरती हात ठेवला, त्याला आशीर्वाद दिला. ध्रुव वनात गेला आणि वनात गेल्याबरोबर तपश्चर्या करण्याकरता बसला. पहिल्या महिन्यामध्ये त्यांना अशी तपश्चर्या केली, त्रिरात्रांती कपित कपित पदरासना, म्हणजे 3 दिवसां मिळून फळं खायचा. फक्त पहिल्या महिन्यामध्ये 3 दिवसातून फळं खायचा. दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांना अशी तपश्चर्या केली, द्वितीय तथा मासम षष्टी भुकुरुदिनी, म्हणजे 6 दिवसातून वाळलेले झाडाची पानं खायचा. दुसऱ्या महिन्यावर 6 दिवसातून वाळलेले झाडाची पानं खात होता. आणि तिसऱ्या महिन्यामध्ये स्त्रियांचं तथा मासम नवमे हनी, म्हणजे तिसऱ्या महिन्यामध्ये
9 दिवसातून फक्त एकदा पाणी प्यायचं. किती? 9 दिवसातून एकदा पाणी प्यायचा. आणि 4थ्या महिन्यामध्ये चतुर्थवशी वैय मासम द्वादशी हानी. 4थ्या महिन्यामध्ये द्वादशी म्हणजे 12 दिवसातून हवा घ्यायचा, श्वास घ्यायचा फक्त. आणि 5व्या महिन्यामध्ये ध्रुव बाळाने स्वतःचा श्वास रोखून धरलाय. तपश्चर्याची ताकद होती, नामस्मरणाची ताकद होती, ऑक्सिजन त्यांना रोखून धरलाय. पण ह्या ध्रुवाने ऑक्सिजन रोखून धरल्यामुळं या विश्वामधील प्रत्येक जीव तडफडत होता, त्याला तो ऑक्सिजन मिळत नव्हता. देवादिकांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली, ब्रह्मदेवाची प्रार्थना केली, देवा ध्रुव बाळाची तुम्ही भेट घ्या. ध्रुव बाळाने श्वास रोखून धरलाय, कदाचित अजून तो जर जास्त काळ राहिला तर या पृथ्वी तलावरती ऑक्सिजन राहणार नाही. आणि जगाच्या मालकाने भगवंताला ध्रुव बाळाच्या समोर प्रगट झाला भगवान परमात्मा. आणि ध्रुवाला म्हणले, ध्रुवा डोळे उघड. ध्रुवाला आवाज दिला जगाच्या मालकाने भगवंतानी. आणि आवाज दिल्याबरोबर ध्रुव बघितलं, समोर भगवान परमात्मा उभे. भगवंताकडे ध्रुव बघत होता, जगाच्या मालकाकडे बघत होता, पण ध्रुवाला काही सुचाना, काय बोलावं ते कळाना. 5 वर्षाचा लेकरू काय कळणार आहे त्याला काहीच कळाना. आणि मग भगवंतानी काय केलं, आपला शंख जो होता नाही भगवान विष्णूने, तो शंख त्याच्या गालाला लावला. आणि मग ध्रुव बोलायला लागला, भगवंताची स्तुती करायला लागला. आणि त्या ध्रुवाने भगवंताची स्तुती केली. आणि भगवंताने विचारलं, ध्रुवा काय पाहिजे तुला? आणि मग त्या ध्रुवाने भगवंताकडे अशी जागा मागून घेतली. ध्रुवाची चालणी आपण आजही बघतो का, ज्या ठिकाणी कोणी उठ म्हणणार नाही. आणि भगवंतानी त्या ध्रुवाला विनंती केली, काही काळ पुन्हा भगवान परमात्मा त्या ध्रुवाला आपल्या राज्यामध्ये घेऊन आले. त्यानंतर त्या ध्रुवाने आपल्या वडिलांच्या जागेवरती काही दिवस ते राज्य चालवलं. आणि राज्य चालवल्यानंतर पुढं ध्रुव पुन्हा भगवंताच्या स्वर्गामध्ये निघून गेले. भगवंतांना अशी जागा त्या ध्रुवाला दिली. म्हणून या ध्रुवाचा तो अवतार बी नंतर संपला. यानंतर राजा परीक्षिती शुकाचार्यांना विचारलं का, मला जे भक्त प्रल्हादाची जी कथा आहे ती कथा सांगा. आणि आता आपण जी झाकी बनवली ती झाकी आणा म्हणा समोर त्यांना. जी झाकी आपण आज भक्त प्रल्हादाची झाकी बघणार आहोत. लक्ष्मी शरंगधर सीतापति रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शरंगधर सीतापति रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. लक्ष्मी शरंगधर सीतापति रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शरंगधर सीतापति रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. हो राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. लक्ष्मी शरंगधर सीतापति रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शरंगधर सीतापति रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शरंगधर सीतापति रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी
शरंग दर्शितपती रघुवीर राधा गोविंदा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला गोपाल कृष्ण भगवान की जय वराह अवतारामध्ये हिरण्याक्षाचा वध वराह भगवंताने केला होता आणि हिरण्यकश्यपू आपल्या भावाचा वध केल्यामुळे हिरण्यकश्यपूने ठरवलं का भगवंताचा बदला घ्यायचा आहे, भगवान विष्णूचा बदला घ्यायचा आहे. म्हणून हिरण्यकश्यपूने काय केलं, ब्रह्मदेवाची उपासना केली, तप केलं. वनामध्ये तपश्चर्या करण्याकरता हिरण्यकश्यपू गेला, वनामध्ये तप केलं आणि तप केल्यावरती भगवंताकडे त्यानं मागून घेतलंय, असा वर द्या भगवंता मला, का मला दिवसा मरण नको, रात्री मरण नको, मला जमिनीवरती नको, आकाशावरती नको, मला मरण घरात आलं नाही पाहिजे, बाहेर आलं नाही पाहिजे. देवा मला असं मरण द्या का या ठिकाणी कुठंच मला असं मरण नसलं पाहिजे. अगोदर त्यांना अमर मागितलं पण भगवंत म्हटले नाही. त्यांना तो वर मागून घेतला आणि हिरण्यकश्यपू त्याच्या राज्यामध्ये आला, राज्य करायला लागला. पण राज्यामध्ये प्रत्येकाला सांगत होता भगवान विष्णूचं नाव कोणीच घ्यायचं नाही, भगवान नारायणाचं नाव कोणीच घ्यायचं नाही. प्रत्येकाला सांगत होता कोणीच नाव नाही घ्यायचं. विष्णूचा इतका तिरस्कार करायचा हिरण्यकश्यपू. शेवटी त्याच्याच पोटी एक मुलगा जन्माला आला, भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद जन्माला आला, पण जन्माला आल्यावरती भक्त प्रल्हादाला त्याचे शिक्षक सुद्धा सांगायचे का नाही, भगवान विष्णूचं नाव घ्यायचं नाही, नारायणाचं नाव घ्यायचं नाही. तो भक्त प्रल्हाद पण भगवंताचा अखंड भगवान नारायणाचं नाव घ्यायचं, त्याच्या मुखात सतत नारायण नारायण चालू असायचं. शेवटी हिरण्यकश्यपूला कळालं का भक्त प्रल्हाद हा सतत भगवंताचं नाव घेतोय. मग त्या भक्त प्रल्हादाला डोंगरावरून खाली लोटणं तरी भगवंताने त्याचं रक्षण केलंय. उकळत्या तेलामध्ये भक्त प्रल्हादाला टाकलं हिरण्यकश्यपूने, तरी सुद्धा जगाच्या मालकाने भक्त प्रल्हादाला वाचवलं. नवे नवे आपण जी होलिका म्हणतो का होळी, ती होलिका हिरण्यकश्यपूची बहीण होती. आणि ती हिरण्यकश्यपूची बहीण ती स्वतः अग्नीमध्ये त्या भक्त प्रल्हादाला घेऊन बसली पण ती होलिका जळून खाक झाली. पण भक्त प्रल्हादाला काहीच झालं नाही. होळीची प्रथा तशापासून आहे, कारण आपल्यामधले काम, क्रोध, लोभ जे विकार असतील ना, त्या होळीमध्ये आपण समर्पित केले पाहिजे, म्हणून ती होळी पेटवली जाते. तसं होलिका नावाची एक विकाराची ती स्त्री होती, ती जळून खाक झाली. पण भक्त प्रल्हादाला काहीच झालं नाही. खूप भक्त प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी भक्त प्रल्हाद मेला नाही. आणि मग एक दिवस हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादाला म्हणाला का रे, तू त्या भगवंताचं नाव घेतो, त्या विष्णूचं नाव घेतो, कुठे आहे तुझा भगवान परमात्मा, कुठे आहे तुझा विष्णू? आणि त्यावेळेस
भक्त प्रल्हाद म्हणत होता माझा भगवंत चराचरामध्ये भरलेला आहे, प्रत्येक ठिकाणी माझा भगवंत आहे. आणि मग हिरण्यकशिपू भक्त प्रल्हादाला म्हणला का रे या खांबामध्ये आहे का तुझा भगवंत? आणि भक्त प्रल्हाद म्हणला माझा भगवंत प्रत्येक ठिकाणी आहे. रागाच्या भरामध्ये तलवार त्यांना ती खांबावरती हाणली आणि खांबावरती हाणल्याबरोबर त्याच्यातून भगवान परमात्मा प्रगट झाले. नृसिंह भगवान की जय. आणि प्रगट झाल्याबरोबर हिरण्यकशिपूला स्वतःच्या मांडीवरती आडवं घेतलं भगवंतानी. खुर्चीवर बस. मांडीवरती घेतला आणि भगवान नृसिंहाने तो म्हणला होता शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, घरात नाही, बाहेर नाही, घराच्या उंबऱ्यामध्ये शस्त्राने नाही, अस्त्राने स्वतःचे नख काढले आणि नखाने हिरण्यकशिपूचं पोट फाटलं. रात्री नाही, दिवसा नाही, दिवस माळायच्या वेळेस आकाशात नाही, जमिनीवरती नाही, स्वतःच्या मांडीवरती. नृसिंह भगवान की जय. तर सगळ्यांनी उभे राहा बरं. आता शेवटचा आनंद घ्यायचा आपल्याला. आतापर्यंत तुम्हाला त्रास दिलाच नाही. भगवंताच्या गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. 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 हरि गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. हरि बोल. गोविंदा गोपाला गोविंदा हरि गोपाला. बोलो गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला. गोविंदा हरि गोपाला गोविंदा हरि गोपाला. गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला. हरि गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. ताली ताली. श्री राम जय जय राम.
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय 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 राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय हो श्री राम जय जय राम श्री राम जय जय ओ श्री राम जय जय राम 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 श्री राम जय राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण जय। चला आरतीचे यजमान